मित्रांनो कालचं जर सेशन बघितलं नसेल तुम्ही मॅथसाठीचं, तर ते तुम्ही अवश्य बघायचंय, कारण आपण त्या सेशनमध्ये म्हणजे महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे. तर त्या समजल्याशिवाय तुम्हाला हे पुढचं शिकता येणार नाहीये, कारण गणित असा विषय आहे मित्रांनो, की जे तुम्हाला तिथं म्हणजे ते बेसिक मागचं आल्याशिवाय तुम्हाला पुढचं काही येणार नाहीये. तर याच्या आधी तुम्हाला आपण हे जी पीडीएफ आहे मित्रांनो, तर या पीडीएफ मधले आता ऑलरेडी इथं 5 पासून प्रश्न सुरू झालेले आहेत, परंतु त्याच्या आधी सुद्धा आपले काही 4 क्वेश्चन होते. 4 पैकी आपण कालच्या सेशनमध्ये जवळपास 2 क्वेश्चन, मला असं वाटतं की 2-3 क्वेश्चन आपण तिथं घेतलेले होते. बरोबर? तर 3 क्वेश्चन घेतलेले होते मित्रांनो, आणि चौथा क्वेश्चन जो येतो तो थोडासा संदिग्ध आहे. कारण त्याच्यामध्ये काय आहे, की त्याच्यामध्ये एक 2 पर्याय सेम दिलेले आहेत. म्हणजे उत्तरामध्ये 2 पर्याय त्यांनी काय केलेले आहेत, सेम दिलेले आहेत. तरी सुद्धा तो संदिग्ध प्रश्न असला तरी सुद्धा मी तुम्हाला सोडून देतो मित्रांनो. आता होऊ शकतं की त्याच्यामध्ये काय हे तर ते आपण सांगता येणार नाही. होऊ शकतं प्रिंट मिस्टेकचं वगैरे काही असू शकतं इश्यू. तर बघा, तर प्रश्न असा होता मित्रांनो, तो इथं प्रिंटवर आलेला नाहीये. तर तो प्रश्न मी तुम्हाला आता इथं सोडून देतो. म्हणजे आधी तुम्हाला तो प्रश्न लिहून देतो, म्हणजे काय होईल ते तुम्हाला समजून येईल. तर मित्रांनो प्रश्न असा होता की बघा, हे थोडंसं इकडे घेऊन घेतो, चालेल, काही अडचण नाहीये. 205/99 या अपूर्णांकाचे, आणि अतिशय महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो हा, कारण हा कोणी तुम्हाला शिकवणारही नाहीये आणि ऑलरेडी याचं सोल्युशन तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये. या अपूर्णांकाचे आवर्ती आवर्ती दशांश अपूर्णांकातील रूप कोणते? थोडस फास्टली तुम्ही, दशांश अपूर्णांकातील रूप कोणते? तर हा क्वेश्चन थोडासा संदिग्ध आहे, कारण याचे जे आन्सर आहे तर ते 2 आन्सर सेम दिलेले आहेत. त्यामुळे थोडासा हा संदिग्ध आहे. 2.07 वर इथं बार दिलेला आहे. दुसरा ऑप्शन सुद्धा बुकमध्ये तुमच्याजवळ असं होतं ते बघून घ्यायचं. 2.07च्या डोक्यावर बार दिलेला आहे. आणि तिसरा ऑप्शन जे मित्रांनो, तर ते दिलेलं आहे 2.04 आणि त्या डोक्यावर बार दिलेला आहे. आणि चौथं ऑप्शन जे मित्रांनो, तर ते चौथं ऑप्शन जे आहे तर ते अशा पद्धतीने दिलेले आहे. तर 2.08च्या डोक्यावर बार. तर बघा, आपण तरी सुद्धा याला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे काय की ते सोल्युशन आपल्याला त्याची काय प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. आपल्याला ते आलं पाहिजे. होऊ शकतं की या आधारावर दुसरं कदाचित एखादं येऊ शकतं. तर हा प्रश्न जो आहे तो 4थ्या क्रमांकाचा प्रश्न होता मित्रांनो. इथं 5व्या क्रमांकाचा प्रश्नापासून सुरू झालेला आहे. याच्या आधी आपण जवळपास नमुना उदाहरणं पण घेतलेली, ते सर्व तुम्हाला आधीच्या सेशन मध्ये बघायचंय. तर मित्रांनो बघा, आता इथं एक गोष्ट अशी आहे की याला जर आपल्याला जर याला आपण जर कमीत कमी वेळेत जर सोडवायचं असेल तर हे कसं सोडवायचं, तर ते बघा. म्हणजे 205 आहे मित्रांनो, आणि छेदामध्ये 99 आहे. आपल्याला तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांक हे आधीचं सेशन बघितल्याशिवाय तुम्हाला पूर्ण समजणार नाही. आता बघा, 99 एक 99 होतात, 99 दोन्ही किती होतात, 198 होतात. म्हणजेच तुम्ही असं सुद्धा करू शकता, 205/99. आता बघा, 99 दोन्ही किती होईल, 198 होईल, खाली उरले ते 7. तर अशा पद्धतीनं आपण त्याला काय लिहू शकतो, म्हणजे हे भागाकार जो आलेला असतो तर तो आधी लिहायचा असतो म्हणजे पूर्णांकात, आणि त्यानंतर उरलेले जे तर ते काय लिहायचे असते, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकात. म्हणजे त्यानंतर लिहायचं असतं इथे 7 छेद आणि आपण ज्यानं भाग दिला ते म्हणजे 99. परंतु असं बघा, इथे 2 वेळेस 9 आलेले, म्हणून इथं वरी सुद्धा 2 अंक पाहिजे असतात आपल्याला. म्हणजे ते आपल्याला 2.07/99 अशा पद्धतीनं आपण त्याला लिहू शकतो. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, तर याचा अर्थ काय होतो, 2 पॉईंट आणि हे 2 9 आहेत आणि वरी 2 अंक आहेत पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये, बरोबर. तर आता बघा, हे 0.7 जसंच्या तसा घ्यायचा आणि याच्या डोक्यावर बार द्यायचा. तर अशा पद्धतीने ते आपल्याला सोडवता येतं, त्याचं उत्तर सुद्धा येतं. तर अशा पद्धतीने ते कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ते काढावं लागेल. तर अशा पद्धतीने ही गोष्ट तुम्हाला ऑलरेडी या प्रश्नावर एवढा विचार करण्याचं कारण नाहीये. याचं कारण असं आहे की आपल्याला हा प्रश्न संदिग्ध आहे थोडासा, कारण दोन्ही ऑप्शन कसे आहेत याच्यामध्ये सारखे दिलेले आहेत. तर मित्रांनो, बघा, लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला जर आवाज व्यवस्थित येत असेल गवळे सर, आणि स्क्रीन पण दिसत असेल, तर तसं तुम्हाला कमेंट करायचंय आणि सांगायचंय. कारण काय की कधी कधी गडबडीमध्ये माझ्याकडून तसं होऊ शकतं. तर चला, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे तर ते काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवायचे. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, आता इथे थोडंसं याला झूम आउट करतो मी, म्हणजे काय होईल तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं समजेल.
आता बघा मेनली आपलं इथून पुढे हे जे क्वेश्चन येतं ते खूप महत्वाचे आहे. कारण इथून पुढे आपले महत्वाचे क्वेश्चन इथं सुरू होतात. प्रश्न 5 नंबरचा आहे मित्रांनो, 20/3 आवर्ती दशांश अपूर्णांकातील रूप कोणते? तर आवर्ती दशांश अपूर्णांकातील रूप कोणते हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिली गोष्ट म्हणजे हा अतिशय सोपा प्रश्न आहे, त्याच्यामुळे याला काही एवढं घाबरायचं काम नाही. तर आता बघा आपण काय करू शकतो, सरळ सरळ तुम्ही असं सुद्धा लिहू शकता तुम्हाला समजण्यासाठी, 20 आणि याला भागिले 3. आता 3 सकट किती होतात? 18 होतात आणि खाली उरतात 2, बरोबर. तर असं न करता तुम्हाला डायरेक्ट करायचे, 3 सकट किती होतात? 18 होतात आणि खाली किती उरतात? 20 मधून 18 गेल्यानंतर 2 उरतात म्हणून 2 लिहिले आणि खाली 3 लिहिले. आता आवर्ती दशांश अपूर्णांकाचं आपल्याला रूप काढताना यातलं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, छेदामध्ये काय असतो मित्रांनो? छेद हा आपला कधी पण 9च्या पटीत असतो. 9च्या पटीत म्हणजे कसं? म्हणजेच 9 असतात, बरोबर. म्हणजे एक तर 9 असतो किंवा 99 असतो किंवा 999 असतो, किंवा अजून 4 वेळेस 9 असेल म्हणजे 9,099 अशा पद्धतीत असतो. म्हणजे अशा पद्धतीत असणं, रूपांतर करणं यालाच आपण काय म्हणतो? दशांश अपूर्णांक. आता काय की अपूर्णांकात रूपांतर करायचंय पॉईंट मध्ये वगैरे आपल्याला माहित असतं. आता याचं व्यवहारी अपूर्णांक सुद्धा असतो, दशांश अपूर्णांक असतो, त्यानंतर आवर्ती दशांश अपूर्णांक. आता आवर्ती दशांश अपूर्णांकाचं हे मागचे सेशन ऑलरेडी झालेले आहेत. तर ते आपल्याला काय की ते जर तुम्ही पहिल्यापासून बघितलेले असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून येईल. आता बघा इथे काय करावं लागेल आपल्याला, इथं हे 3 आहे तर याला 9 करण्यासाठी इथं 3 न गुणावं लागेल, याला सुद्धा 3 न गुणावं लागेल. कारण का? छेद आणि अंश जे तर त्याला काय करायचं असतं? सारख्याच संख्येनं जर गुणलं तर गुणलं किंवा भागितलं तर त्याच्यामध्ये बदल होत नाहीये. म्हणजेच इथे काय होईल मित्रांनो? तर याचाच अर्थ असा होतो, 6 हे पूर्णांक, 6 पूर्णांक जसेच्या तसेच राहील. त्यानंतर 3 दोन्ही 6 होईल आणि 6 छेद काय होईल? 9 होईल. आता याचाच अर्थ असा असतो मित्रांनो, हे पूर्णांक जे तर ते आधी लिहायचे, त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा आणि नंतर आता हे 6/9 आहे तर 6 लिहायचे आणि 6च्या डोक्यावर बार द्यायचा. आता इथे जर 2 अंक असतील, समजा जसं की 6 पॉईंट असं जर असतं समजा, जसं की आता 6 पूर्णांक काय असते इथे, जर समजा 57/99 असतं तर आपण त्याला काय लिहिलं असतं? 6.57च्या डोक्यावर बार. एक अंक आहे म्हणून इथं काय करायचंय आपल्याला? त्याच्या डोक्यावर टिंब द्यायचं असतं आणि जर समजा जास्त अंक असेल तर त्या पॉईंटच्या नंतर त्याच्या डोक्यावर बार द्यायचा असतो. तर अशा पद्धतीनं 6.6 आहे का त्याचं उत्तर कुठे? तर त्याचं उत्तर सुद्धा मी एकदा कन्फर्म करून घेतो. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता याचं उत्तर सुद्धा आपण एकदा चेक करून घेऊ म्हणजे तुमची सुद्धा शंका मिटून जाईल. तर बघा इथे 5 क्रमांकाचा प्रश्न होता, त्याचं उत्तर 4 दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन सोडवायचे असतात मित्रांनो. तर तुम्हाला जर हे समजलं असेल तर निश्चितच तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय चॅट बॉक्समध्ये, आणि जर नसेल समजलं तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचंय. तर गवळे सरांनी बरोबर लाईक काय केलेलं आहे. तर हे सुरुवातीचे सेशन तुम्ही बघा, तुम्हाला ऑलरेडी तुम्ही हे सेकंदामध्ये म्हणजे एवढा वेळ लागणारच नाहीये तुम्हाला. हे सर्व उदाहरणं काही असं काही नसतं, फक्त काय आहे की आपली प्रॅक्टिस कमी असते, त्यामुळे आपल्याला थोडी हे समजत नाहीये, बरोबर. तर आता बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, 3.2727. मी इथे लिहितो खाली, इथे लिहितो 3.27 27 आणि 27 आणि डॅश डॅश डॅश. याचा अर्थ तुम्हाला मी कालच सांगितलेला आहे मित्रांनो. याचाच अर्थ असा होतो 3.27च्या डोक्यावर बार. आता तुम्हाला कालच्या सेशन मध्ये सांगितलं होतं मी 5.3333 असं, त्याचा अर्थ काय होतो? 5.3च्या डोक्यावर बार, बरोबर. तर ह्या गोष्टी आपण कालच्या सेशन मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. हे अनंत चालणारी जी प्रक्रिया आहे 27-27 म्हणजे ह्या अंकांचा गट जो रिपीट होतो तर तेवढ्या अंकांच्या गटावर काय करायचं असतं? आपल्याला आडवा बार द्यायचा असतो. तर आता आपण इथं दिलं 3.27च्या डोक्यावर बार दिला, बरोबर. आता 3.27च्या डोक्यावर बार दिला तर परत याचं रूपांतर कसं होईल? आता इथं पॉईंट आहे परंतु पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी इथे होईल 27/99. कारण का? जेवढे आपले वरच्या अंकांच्या डोक्यावर बार असेल तेवढा आपण तिथं 9 द्यायचे असते, म्हणजे छेदामध्ये 9 घ्यायचे. तर आता बघा इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 9 त्रिक किती होतात मित्रांनो? 9 त्रिक 27 होतात आणि 11×9 = 99. म्हणजेच बघा 11×9 म्हणजे 9 न भागितलं तर इथं 3 राहील, याला 9 न भागितलं तर 11 राहील. म्हणजे यालाच आपण काय लिहू शकतो? तर याला लिहू शकतो 3.3/11. आता यांनी सांगितलेलं काय मित्रांनो? आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकातील रूप सांगितलेलं आहे. इथं काय सांगितलं होतं? ह्या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे म्हणजे म्हणजे या अपूर्णांकाचं रूप आपल्याला आवर्ती दशांश अपूर्णांकात सांगितलं होतं. म्हणजे ह्या क्रिया काय आहे तर उलट आहे. म्हणजे इथं काय सांगितलं? आवर्ती दशांश अपूर्णांकाचे कशामधील रूप? व्यवहारी अपूर्णांकामधील.
आणि म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. इथं काय करायचं होतं, आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं होतं. तर ही गोष्ट तुम्हाला समजून घेणं इथं अतिशय महत्वाची असते. तर मित्रांनो, आता बघा त्यानंतर आपण आता याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण जर रूपांतर करतोय तर काय करावं लागेल याला. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जसं की 5.1/2 असेल तर याचा अर्थ काय होतो, 5 अधिक 1/2. मग काय होतं, 2 न 5 लगून तर ते होतात 5 दुनी 10 अधिक 1 आणि छेद 2, म्हणजे ते होतात 11/2. तर सेम अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं, याचं सुद्धा करायचंय. तर हे होईल 11×3 = 33 अधिक 3 आणि छेदामध्ये 11, म्हणजे याचं उत्तर काय होईल, 33 आणि 3 हे होईल 36/11. तर अशा पद्धतीनं काय करताय मित्रांनो, तर ते आपल्याला बघा इथे 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे 36/11. तर अशा पद्धतीनं आता आपण याचं सुद्धा उत्तर चेक करून घेऊ. 6व्या नंबरचा प्रश्न येतो. तर 6व्याचं उत्तर तुम्हाला इथं दिसत असं स्क्रीनवर 6चं 2 उत्तर दिलेलं आहे, 2 नंबरचा ऑप्शन. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे, कारण हे प्रश्न येणं खूप महत्वाचं आहे. कारण हे जे तर ते आपण जे तर त्या अशाच प्रश्नांना हात घालतो, असे चॅप्टर आधी सुरुवात केलेली आहे की जेणेकरून जे म्हणजे तुम्हाला जवळपास म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानात भर पडेल. तर चला, तुमच्या जर काही अडचणी असेल तर तसं तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाकायचं. लगेच नाही समजलं तरी ते सुद्धा तुम्ही ऑलरेडी काय करायचं, समजलं नसेल तर लगेच तुम्हाला याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये तसे मेसेज टाकून द्यायचे, बरोबर. 36/11 गवळे सरांनी अगदी बरोबर उत्तर टाकलेलं आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता बघा त्यानंतर आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळायचंय मित्रांनो. तर बघा आता इथे काय दिलेलं आहे मित्रांनो, 7 मध्ये प्रश्न 7 नंबरचा आहे. आता याच्यामध्ये काही क्वेश्चन असे पण आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये आता काय राहतं की थोडंसं काही ते प्रॉब्लेम असतात याच्यामध्ये, पण ते सुद्धा आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्याला ते डिस्कस करणं खूप महत्वाचं, आपल्याला समजणं महत्वाचं असतं. एखादा चुकीचा प्रश्न जरी आपल्याला इथं आला तरी सुद्धा आपल्याला तो समजला पाहिजे, जेणेकरून आपल्याला समज म्हणजे पेपरमध्ये चुकता येईल का नाही, आला तरी तो कॅन्सल होईल किंवा त्याचे मार्क मिळून जातील, बरोबर. तर आता बघा त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला 7.72 दिलेलं आहे. 7 दिलेलं काय आपल्याला 7.72, त्यानंतर 72 आणि त्यानंतर 72 आणि डॅश 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 असं अनंत वेळा दिलेलं आहे. आणि याचं काय करायचंय, याचं व्यवहारी अपूर्णांकातील रूप करायचंय, म्हणजे आधीच्या उदाहरणासारखं. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, 7.72 जे तर त्या 72च्या डोक्यावर काय होईल मित्रांनो, बार होईल. म्हणजे बार द्यावा लागेल आपल्याला, कारण का ते 72 हा जो अंकांचा गट आहे हा 72 तर तो रिपीट होतो, बरोबर. म्हणून आता आपण इथं त्याच्या डोक्यावर बार दिलेला आहे. तर परत याला कसं लिहिता येईल, 7 याला लिहू शकतो 72च्या डोक्यावरचा बार काढून त्याला 2 वेळेस 9 लिहावं लागेल, कारण 2 अंकांच्या खाली काय 2 अंकांच्या डोक्यावर बार आहे, बरोबर. आता बघा याच्यामध्ये काय करावं लागेल, पहिली तर गोष्ट म्हणजे आपण याला काय करू शकतो, याला सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करू शकतो किंवा याच्यामधून म्हणजे याचं संक्षिप्त रूप. बघा नमा किती होतात, नमा 99 होतात, बरोबर. म्हणजे हे तुम्हाला इथं समजून गेलेलं असेल कदाचित. तर हे होईल 7.8/11. आता बघा त्यानंतर काय करायचंय आपल्याला, तर आता याचा सुद्धा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो, 7 अधिक 8/11. मग हे कशा पद्धतीनं सोडवावं लागेल, तर 11 साठी किती होतात, 77 होतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 8 मिळवावं लागतील आणि छेदामध्ये 11, बरोबर. मग 77 आणि 8 किती होईल मित्रांनो, तर ते होईल 85 होतील, 85/11. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला काढायचं असतं. आपण त्याचं उत्तर सुद्धा चेक करून घेऊ. तर आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा असे दिलेले आहे. आता बघा 71/9 होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्यानंतर बघा 772/99 सुद्धा होणार नाही. जर समजा इथं आपण 99 यानं जर 99 साथी जर केलं, तर इथं काय होईल, हे 99 म्हणजे हे 700 पेक्षा कमी आहे आणि हे 72 आहे. म्हणजे 72 त्याच्यामध्ये मिळवले तर काय होईल मित्रांनो, म्हणजे आता ऍक्च्युअल मध्ये इथं काय होईल, 99 गुणिले 7 जर केलं तर काय होईल, म्हणजे 100 गुणिले 7 वजा 7 म्हणजे 693 होईल. 693 अधिक 72 होईल आणि खाली 99 जर केलं तर हे काय होईल मित्रांनो, तर 72 मधून याच्यामध्ये परत काय करावं लागेल, म्हणजे हे 72 772 येणार नाहीये. हे 772 येतील का, नाही येणार. म्हणजे हे 772/99 येणार नाही. तर हे आपल्याला पर्यायावरून समजून जातं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं
काय आहे की आपल्याला ज्या फॉर्म मध्ये आपल्याला उत्तर का विचारलेलं असेल तर त्या पद्धतीने ते हे करायचंय. आणि इथे 85/9 तर येणारच नाहीये, कारण हे 11 मध्ये आलेलं आहे. म्हणजेच अशा पद्धतीनं आपल्याला हे 3 नंबरचं त्याचं उत्तर जे तर ते आहे. तर आता जर आपण 7व्या प्रश्नाचं उत्तर चेक करू. तर 7 प्रश्नाचं क्रमांक 7चं उत्तर तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवर 3 दिलेलं आहे. तर ते सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर आता बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न पण करायचा आहे. मी सुद्धा सोडून देतोय. कारण काय की टॅली करत चालायचंय. आता 8 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये नाही, त्याच्यानंतर 10व्या नंबरच्या प्रश्नामध्ये कुठेतरी मला असं वाटतं 2-3 प्रश्नामध्ये याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर ते सुद्धा आपण डिस्कस करणारच आहे. तर हे झालेलं आहे आपलं. आता 8 नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे मित्रांनो. तर 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी, तर म्हणजे आपल्याला इथं रूपांतर वगैरे करायचं नाहीये. फक्त आपल्याला काय दिलेलं आहे 0.73च्या डोक्यावर बार दिलेला आहे. त्यानंतर अधिक दिलेलं आहे 0.54च्या डोक्यावर बार अधिक 0.38च्या डोक्यावर बार. आता काय करणार आपण याच्यामध्ये, आता जनरली आपण काय करणार यांची बेरीज करणार. आता बेरीज केली यांची डायरेक्टली तर ते बरोबर येईल याची गॅरंटी नाहीये. म्हणजे कधी कधी योगायोगानं ते बरोबर येईल, परंतु त्याची पद्धत तशी नाहीये. तर याची रिअल पद्धत अशी आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला, हे 73/96 यायचे. बरोबर. त्यानंतर म्हणजे काय आहे की बरोबर येईल, परंतु हे कन्सेप्ट जे आहे तर ते काय होतं की पण तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं विचारलं तर ते तुमचं उत्तर चुकून जाईल. बरोबर. त्याच्यामुळे अशा पद्धतीनंच ते सोडवायचंय. 54/99 होईल. त्यानंतर इथे 38/99 होईल. कारण का 2-2 अंकांच्या डोक्यावर बार दिलेला आहे. बरोबर. मग आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, म्हणजे अशाच पद्धतीने सोडायचंय तुम्हाला रेग्युलर, कारण याच्यामध्ये असं वेगळं काही करायचं नाहीये. तर आता बघा, यांची जर आपण जर बेरीज केली तर काय येईल तर ते बघून घेऊ. जसं की आता 73 आहे आणि इथं 38 आहे, इथं 54 आहे. या सर्वांची जर बेरीज केली तर काय येईल, तर ते बघायचंय. 73 अधिक 54 अधिक 38. तर 8 आणि 4 12, 12 आणि 3 15 होतील. हातचा आला 1, 7 आणि 1 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13 आणि 3 16, म्हणजे 165 होईल. सॉरी, 1 मिनिट. तर हातचा 1 आला होता, 7 आणि 1 8 होईल. 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, म्हणजे 165 होईल. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. 165/99. म्हणजे याचं उत्तर काय आलं, 165/99. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो, याच्यामध्ये 165/99 जे आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे जेणेकरून आपल्याला काय करता येईल, थोडंसं आपल्याला याच्यामध्ये एक हे करायचंय, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये कशा पद्धतीने सोडवता येईल. आता 99 याला जर भाग दिला 165 अशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही. अ, एकचाच भाग जाईल याच्यामध्ये, कारण 99 एक 99 होईल मित्रांनो. आणि इथे काय उरल, 165 मधून 99 गेले तर खाली उरतील 66. आणि त्याला छेद काय करावं लागेल आपल्याला, 99 द्यावं लागेल. आता इथं सुद्धा तसं करू शकता तुम्ही. इथं 99 एक 99 होईल मित्रांनो. आता हे जर गेले तर हे उरतील 66. म्हणजे यालाच कसं लिहू शकतो आपण, तर याचा पूर्ण भागाकार जो आहे तर तो आधी लिहावा लागतो. त्यानंतर उरलेले जे आहे तर ते पूर्णांक म्हणजे अंशामध्ये 66 आणि ज्यानं भाग दिला असतो तर तो 99 अशा पद्धतीने लिहावा लागत असतं. हे तुम्हाला याच्यासाठी सांगितलंय मित्रांनो. इथे तुम्हाला असं डायरेक्टली जर करता आलं तर बेस्ट आहे. तर आता बघा, इथे तुम्हाला परत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता याच्यामध्ये उत्तर पण चेक करून घेत चालायचे, कारण 3.3 येणार नाहीये. 37/11 हे पण येणार नाही. 11/3 हे पण येणार नाही. आता याचाच अर्थ असा असतो 1.66, म्हणजे हे डॅश 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 असं असतं मित्रांनो. याच्यामध्ये काय असतं, हे अशा पद्धतीने हे 6 जे, तर याचा अर्थ काय होतो, रिपीट होत चालतंय अशा पद्धतीने. जसं की आता 1 पूर्णांक समजा 3/9 जरी असेल तर याचा अर्थ असा होतो 1.3333. मग अशा पद्धतीने हे जे अंक आहेत ते रिपीट होतात असा त्याचा अर्थ होत असतो. तर आता बघा याच्यामध्ये काय होईल, 3.6च्या डोक्यावर टिंब आपल्याला 3 पॉईंट दिलेलं आहे. नाही. तर बघा, हा हे ऑप्शन दिलेलं आहे इथे. बरोबर. म्हणजे इथे काय होईल, आपल्याला 1.6च्या डोक्यावर बार अशा पद्धतीनं ते आपलं उत्तर होईल. आता आपण उत्तर सुद्धा आपण त्याचं चेक करून घेऊ एकदा. 11 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. एखादा क्वेश्चन जर हुकून जर राहिला असेल माझ्याकडून तर ते पण सांगून द्यायचंय. तर अशा पद्धतीनं आपल्याला, सॉरी 11 नंबरचा क्वेश्चन तर नाहीये आपला, 8 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा,
8 नंबरचा क्वेश्चन आहे बरोबर. 8 नंबरचा क्वेश्चन आपला चालू आहे मित्रांनो. तर 1.6 बघा इथे उत्तर दिलेलं आहे 1 नंबर मध्ये ऑप्शन मध्ये 1.6 8 नंबरचा क्वेश्चन जे तर त्याचं उत्तर आहे. तर तेच तर म्हटलं की जेणेकरून काय की बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की 8चं उत्तर 1 आहे बघा. आणि आपण सुद्धा तेच उत्तर काढलेलं आहे जे उत्तर इथे तुम्हाला पर्यायामध्ये दिलेलं आहे. कारण काय की जवळपास बरेचसे पर्याय जे तर ते सेम असतात त्याच्यामुळे काय होतं की आपण 8 इकडे सुद्धा 3.6 तर हे आपलं उदाहरण चालूच नाहीये अजून. तर बघा त्याचं उत्तर 8 नंबर त्याचं उत्तर जे येतं ते 1.6च्या डोक्यावर डॉट अशा पद्धतीनं आपण ते काढलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला ते लिहूनही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते सोडवावं लागतं. तर चला तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते सुद्धा बघून घेतो. तुमचे उत्तर सुद्धा चेक करतो मित्रांनो. त्यानंतर बघा गायकवाड मॅडम पण आहे, गवळे सर पण आहेत. तरी सुद्धा आपण थोडस लेट सेशन जॉईन करतोय मित्रांनो. याचं कारण असं आहे की सर्वांनी जॉईन होता आलं पाहिजे बरोबर. कारण काय की सर्वांना जॉईन होणं खूप गरजेचं असतं. आणि हे जे तर काय की महत्वाचे सेशन असल्यामुळं काय की एकतर दुसरीकडे तुम्हाला याचं पूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला कुठे मिळणार नाहीये बरोबर. त्यामुळे आपण काय करतो थोडंसं याच्यामध्ये लेट सेशन जॉईन करतो थोडंसं उशिरा. कारण जे समजा जनरल स्टडीज वगैरे असतं तर ते काय नसतं त्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र वगैरे त्याच्यामध्ये ते पाठांतर वगैरे ध्यानात ठेवून ते तुम्हाला कळून येतं. आता बघा त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. तर 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा म्हणजे 10.72च्या डोक्यावर बार दिलेला आहे किती. इथे लिही तुम्ही 10.72च्या डोक्यावर बार वजा दिलेलं आहे 7.18च्या डोक्यावर बार. आता बघा हे डायरेक्टली याची वजाबाकी वगैरे ह्या बारची वजाबाकी करायची नाहीये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. कारण काय हे बारच्या संख्येची वजाबाकी केली तर ते प्रत्येक वेळेस बरोबर येतच असं नाहीये. भलेही तुम्ही हे पूर्णांक जे 10 म्हणजे पॉईंटच्या आधीचे तर त्याची वजाबाकी तुम्ही करू शकता. परंतु हे पूर्ण अशा पद्धतीनं सोडवायचं नाहीये. तर आता बघा तरी सुद्धा काय मित्रांनो याला आपण लिहू शकतो बघा हे जे तर याला काय लिहू शकतो आपण 10.72 लिहू शकतो. आणि याला काय लिहू शकतो वजा 7.18 आता मात्र तुम्ही त्याची वजाबाकी केली तरी सुद्धा चालून जाईल. जसं की 10 मधून 7 गेले तर किती होतात 3 होतात. आणि अधिक करू इथे आणि कंसामध्ये आपण काय करू याला 72/99 लिहू आणि वजा 18/99. आता वजाबाकी करताना आपल्याला ऑलरेडी दोन्हींचा छेद सारखाच दिलेला आहे इथं त्यामुळे काहीही अडचण नाहीये. कारण काय की इथे अडचण आहे का नाहीये कारण का दोन्हींचा छेद कसा आहे सारखा आहे. तर आपल्याला बघा 10 मधून 7 गेले 3 राहिले होते तर ते 3 आपण इथं जसेच्या तसे लिहिलेले बरोबर. म्हणजे काय होईल इथे हे 3 आपल्याला लिहायचे. त्यानंतर अधिक आता बघा आपल्याला काय करायचंय कंसामध्ये जे येतं त्याचं छेदामध्ये एकच 99 घ्यायचा 72 वजा 18. 72 वजा 18 जर केलं 18 त्रिक 54 18 चौक 72 होतात. म्हणजे हे काय होईल मित्रांनो 3 अधिक 54/99 अशा पद्धतीनं आपल्याला त्याला लिहिता येतं. आता 3 54/99 असं जर लिहिलं आता याचं सांगितलेलं काय आहे की बघा बरोबर किती 9 नंबरचं आहे आपलं आणि याचं आपल्याला ऑप्शन नुसार याचं उत्तर काढायचं ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो 3.54/99 असं सुद्धा त्याला लिहिता येतं. 3.54/99 असं सुद्धा लिहू शकतो मित्रांनो. आणि त्यानंतर राहिला प्रश्न आता काय करू शकतो याला तर बघा तर आता आपल्याला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे तर सर्वांचं 99 आता बघा हे 99 वगैरे जर घेतले यानं याला जर गुणलं इथंच लिहितो मी 99 त्रिक किती होतील म्हणजे 300 ला कमी 3 होईल म्हणजे किती होतील ते 297 होईल. 297 अधिक 54 बरोबर 354 होतील का नाही होणार कारण या 54 मधले याच्यामध्ये टाकावं लागेल. म्हणजे हे उत्तर ऑलरेडी त्याचं नाहीये ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. आता 99 जरी असले तरी सुद्धा ते त्याचं उत्तर राहील का नाही राहणार. त्यानंतर बघा म्हणजे काय आहे की आपण काय करायचं याच्यामध्ये परत याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचंय. आता बघा 6 नम किती होतात 6 नम 54 होतात किंवा नम सखी 54 आणि 11 9 99 म्हणजे 11 अशा पद्धतीने याला भाग जर दिला तर हे होईल 3.6/11 बरोबर. आता बघा 11 3 33 होईल अधिक 6 मिळवावं लागेल त्याच्यामध्ये
आणि छेदामध्ये 11 आणि 33 आणि 6 किती होईल 39/11. आता 39/11 आहे का त्याच्यामध्ये ते बघावं लागेल आपल्याला. तर बघा 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिलंच उत्तर दिलेलं आहे 39/11. म्हणजे काय की आपल्याला आपल्या प्रश्नाच्या अनुसरून आपल्याला त्याला कन्वर्ट करायचंय. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची, कारण आपल्याला कोणतंही उत्तर तिथं काढून जमणार नाही. तर बघा 9 नंबरचा प्रश्न दिलेला आहे इथे आणि त्याचं उत्तर सुद्धा 1 नंबरचं दिलेलं आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा त्यानंतरचा क्वेश्चन घेऊ. तुम्हाला गवळे सर तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही तसं लगेच तात्काळ कोणालाही अडचण असेल तर ते तुम्हाला लगेच कळवायचंय, कारण हा टॉपिक नवीन आहे. कारण ऑलरेडी काय असतं की असे टॉपिक आपल्याला शिकवलेले नसतात शालेय जीवनामध्ये आपण जे तर ते व्यवस्थित शिकलेलो नसतो आणि नंतर आता क्लासमध्ये सुद्धा युट्यूबला सुद्धा याच्यावर कुठं काही एवढे डिटेल उदाहरणं तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणजे नसल्यातच जमा हे असा टॉपिक आहे, किरकोळ टॉपिक आहे, परंतु यावर्षी तो सीटीईटीला पण आलेला आहे. बरेचसे एक्झाम आता ते या टॉपिककडे वळलेले आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही याच्यामध्ये सोडायचं नाही. आता बघा त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे. 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा दिलेलं काय त्यांनी, तर थोडस याच्यावर राऊंड पण केलेलं आहे मी, कारण काय काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. तर ती सुद्धा गोष्ट इथं लक्षात ठेवायची. तर आता बघा इथं दिलेलं असं आहे मित्रांनो 1.06. चला थोडस याला लिहिताना थोडस हे करून घेतो. इथं दिलेलं काय मित्रांनो 1.067 आणि 067 डॅश डॅश डॅश, बरोबर, अधिक दिलेलं आहे 2.263 आणि डॅश डॅश डॅश, बरोबर, आणि बरोबर किती. आता आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की इथं बघा 067 असे एक गट जे तर ते काय होते अंकांचा गट, तो पर्टिक्युलरली म्हणजे तो काय क्रमाक्रमाने तोच गट येतोय. इथं सुद्धा 263 हा गट प्रत्येक वेळेस येतोय. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची. आता याला सोल्युशन करताना काय करायचंय आपल्याला, तर आता बघा याला देऊ शकतो आपण एक पूर्णांक, आपल्याला याला काय लिहिता येईल 1.67/999, कारण का तेवढे. आता याला बघा याला काय लिहू शकतो आपण, याचा अर्थ असा होतो 1.067 आणि याच्या डोक्यावर बार, आणि यालाच परत आपण असं लिहू शकतो. हे सेम असंच होईल. हे सुद्धा तसंच होतं मित्रांनो 2.263 डोक्यावर याच्या बार, आणि त्याला आपण परत हे असं लिहू शकतो जसं की 2.263 छेदामध्ये 999 अशा पद्धतीनं. तर आता आपल्याला काय करायचं, यांची बेरीज करायची. आपल्याला बेरीज करायची म्हणजे काय करू शकतो, आता हे पूर्णांक जे येतात ते पूर्णांक आपण अधिक मिळवून घेऊ शकतो. म्हणजे पूर्णांकांची बेरीज आपण अधिक करू शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर 2 आणि 1 किती होतात, 3 होतात. त्यानंतर बघा अधिक देऊ आपण, कारण काय इथं सुद्धा अधिकच असतं. हे 0.67 आहे मित्रांनो अधिक 263 आहे. म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज केली तर ते काय होईल, छेदामध्ये इथे 99 होईल, 999 होईल. आता बघा हे 3 जसेच्या तसेच घेऊ आपण. 7 आणि 3, आता बघा हे 7 आणि 3 10 होतील, 10 शी 0 होईल, हातचा 1 आला, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13 होईल, 13शी परत काय होईल 13शी 3 आणि हातचा 1, 0 आणि 2 आणि हातचा 1 म्हणजे 3 होईल. म्हणजे अशा पद्धतीनं काय करावं लागेल आपल्याला, हे होईल 999, बरोबर. तर आता याला आपण काय लिहू शकतो, आता हा ऑलरेडी 3 जो येतो तो असा इथे मध्यभागी लिहायचा असतो. तर आता याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, तर याला सुद्धा आपण काय करू शकतो, थोडस याला म्हणजे डिवायडेशन करू शकतो. कसं करू शकतो, आता बघा हे जर आपण जर याचा जर अर्थ जर घेतला मित्रांनो, आता बघा तुम्ही जर समजा 2.30 जर घेतला तर याचाच अर्थ काय असतो, 2.3 पण असतो, 2.300 पण असतो आणि 2.3000 पण असतो. म्हणजे हे सर्व जे येतात ते काय असतात, सेम असतात, कारण पॉईंटच्या नंतर उजवीकडे त्या अंकावर आपण किती शून्य देऊ शकतो, ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. आता बघा इथे काय होईल मित्रांनो, तर ऍक्च्युअल मध्ये आता इथं होईल हे 3 झाल्यानंतर काय होईल, म्हणजे 3 पॉईंट, आता बघा इथे काय होईल 3.3 आणि हे 3 जे
तर त्याच्यावर काय होईल, म्हणजे हे शून्य जो आहे तर तो काय होईल, त्याच्यावर बार होईल असा. म्हणजे याचाच अर्थ काय होईल, 3.3च्या डोक्यावर म्हणजे 3.3 म्हणण्यापेक्षा, कारण काय की हा 3च तो परत रिपीट होतो. म्हणजे काय की हा ऑलरेडी याला काय लिहू शकतो आपण, बघा याला लिहू शकतो आपण 3 पॉईंट, हा शून्य नाही जरी घेतला तरी सुद्धा चालणार आहे, म्हणजे ते तिच्या डोक्यावर बार, बरोबर. आणि याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, हा 3 जो आहे तर तो रिपीट होतो, म्हणजे 3.3च्या डोक्यावर बार. तर अशा पद्धतीने त्याचं आपल्याला उत्तर काढायचंय. कारण काय आहे की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथं काय समजून घेणं खूप गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने 4 नंबरचं त्याचं उत्तर असायला पाहिजे. 10चं उत्तर बघून घेऊ आपण. तर आता बघा 10चं उत्तर तुम्हाला इथं दिसत असेल 4. तर अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सोडवायचे असतात. तर तुम्हाला जर याच्यामध्ये काही जर अडचण असेल तर तुम्ही निश्चितच तसं कळवा. तर बघा बरेचसे लोक आता जॉईन झालेले, धनश्री साळुंखे मॅडम पण झालेले आहेत, गवळे सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. आणि गवळे सरांनी 3911 आधीचे उत्तर टाकलेले बहुतेक, त्यानंतर 1.6 आणि त्याच्या डोक्यावर बार, 3.3 गवळे सरांनी पण उत्तर टाकलेले. तर तुम्ही काय करायचंय की हे उदाहरणं सोडून झाल्यानंतर प्रत्येकानं काय करायचंय, पंढरीनाथ राणे सरांचं बुक, तुम्हाला जास्त काही महाग पुस्तक नसतं हे, परंतु याच्यामध्ये प्रॅक्टिसचे क्वेश्चन खूप छान आहे. त्याच्यामुळे काय करायचं, तर हे क्वेश्चन मधले जे आहे ना, तर हे क्वेश्चन प्रॅक्टिस करा तुम्ही. याच्यामध्ये सर्वच ऑलरेडी काय की सर्व प्रकारचे जे तर ते उदाहरणं इथं दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर आता बघा त्यानंतरचा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, 11 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 2.12च्या डोक्यावर बार आणि 3.74च्या डोक्यावर बार वजा 4.53च्या डोक्यावर बार. तर आता आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. तर आता काय करावं लागेल आपल्याला इथे, तर आधी याला इरेज करून घेतो, म्हणजे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं. तर बघा 11 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. तर 2.12 बरोबर, 2.12 याच्या डोक्यावर काय दिलेलं आहे, बार दिलेला आहे. त्यानंतर 3.74 याच्या डोक्यावर सुद्धा बार आहे आणि वजा 4.53च्या डोक्यावर बार आहे, बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय की आपल्याला अनुरूप उत्तर काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे असेल ते आपल्याला आपल्या पर्यायाचं सुद्धा अवलोकन करणं गरजेचं आहे. तर ते बघून घ्यायचे एकदा आणि आपल्याला त्या पद्धतीने उत्तर काढायचंय. तर सुरुवातीला काय की आता आपल्याला इथं हे होईल 2.12/99. त्यानंतर अधिक होईल 3.74/99 आणि वजा होईल 4.53/99. आता हे तुम्हाला ऑलरेडी जर समजलं नसेल तर एखादं नवीन जॉईन झालेलं असेल क्लासमध्ये, तर त्यांनी काय करायचंय, आधीचं सेशन बघा. व्यवहार मला असं वाटतं की एकच भाग झालेला आहे याच्यावर, आवर्ती दशांश अपूर्णांक. तर तुम्हाला ते सर्व समजून येईल. तर आता बघा इथं काय झालेलं आहे, तर आता आपण हे जे पूर्णांक जे हे 2 असेल, 3 असेल आणि 4 असेल, तर यांची वजाबाकी बेरीज आधी घेऊ शकतो. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर इथे 99 आहे. म्हणजे आपण हे 2ची बेरीज 2, 3 आणि 4 यांची बेरीज वजाबाकी आपण त्यांना आधी घेऊ शकतो. म्हणजे बघा 2 आणि 3 5 होईल, 5 वजा 4 बरोबर 1 होईल, बरोबर. अधिक करून घेऊ इथे. त्यानंतर बघा कंसामध्ये घेऊ 12/99, त्यानंतर अधिक 74/99 आणि वजा 53/99. तर अशा पद्धतीने आपल्याला याची मांडणी करता येते. तर आता बघा याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, याच्यामधून हे वजा करायचे. आता बघा 12 सकम 72, 12 980 होईल. म्हणजे हे बघा आता मी डायरेक्टली याला लिहितो, जसं की हे काय होईल, 86 होईल. 86/99 -53/99, बरोबर. आता हे अशा पद्धतीने होऊ शकतं की चुकलेलं सुद्धा असू शकतं माझं काही याच्यामध्ये. तर आता बघा याच्यामधून जर हे वजा केले तर हे काय होईल, हे होईल 1 अधिक कंसामध्ये इथे 2 इंचा छेद काय करू आपण, 99 करू. किंवा तुम्ही काय करू शकता, ही स्टेप नाही जरी केली चालते, हे डायरेक्टली तुम्ही 74 मधून 53 वजा करायचे, डायरेक्टली त्याच्यामध्ये मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला एवढे लांब तुम्हाला सोडवायचं काम नाहीये. तर आता बघा 6 मधून 3 जर गेले मित्रांनो, तर इथं राहतील 3 आणि 8 मधून 5 गेले तर इथं सुद्धा 3 राहतील. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, तर हे 1 अधिक
33/99 येईल. बरोबर. आता याला सुद्धा आपण काय करू शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. तर बघा आपलं उदाहरण कोणतं चाललेलं आहे आपलं 11 नंबरचं. 11 नंबरचं उदाहरण जे तर त्याचं आपल्याला काय आहे, तर आता ऍक्च्युअल मध्ये काय असतं मित्रांनो, तर याला आपण जे तर हे आता याचा अर्थ असा होतो 1.33 म्हणजे 1.33च्या डोक्यावर बार असं सुद्धा होतो. बरोबर. आता 1.33च्या डोक्यावर बार म्हणजे काय, हा 3 अंक जो आहे तर तो काय होतो, रिपीट होतो असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ काय आहे, तर 1.33च्या डोक्यावर बार. मी इथे थोडस समोरच लिहितो. काय लिहितो, 1.33च्या डोक्यावर बार. आणि ऑलरेडी दोन्ही अंक सेम आहेत, म्हणजेच काय होईल त्याचा अर्थ काय होईल, 1.3च्या डोक्यावर डॉट. कारण का 3च रिपीट होऊन राहिला तरी सुद्धा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल त्याचं, अशा पद्धतीनं त्याचं उत्तर निघायला पाहिजे. तर आता बघा त्याचं उत्तर पण बघून घेऊ. 1.3च्या डोक्यावर बार आपल्याला आपल्या उत्तरासाठी खूप म्हणजे गरजेचं असतं. बरोबर. तर बाकीचं कसं आहे की जेणेकरून उत्तर बाकीचे पर्याय काय दिले याच्यात जास्त आपल्याला फरक पडत नाहीये. तर 11 नंबरचा क्वेश्चन आहे. 11 नंबरचं उत्तर सुद्धा आपण इथे बघून घेऊ. म्हणजे 11चं उत्तर बघा 3 दिलेलं आहे, तर आपण अचूक उत्तर त्याचं काढलेलं आहे. चला तुमचे उत्तर सुद्धा मी बघून घेतो एकदा. म्हणजे 1.3 आलेलं आहे का तर चला उत्तर तर काही काढलेलं नाहीये कोणा. चला त्यानंतर आता आपण नेक्स्ट उदाहरणाकडे वळू. तर बघा नंतरचं जे उदाहरण आहे तर ते आपल्याला 12 नंबरचं उदाहरण घ्यायचंय. तर क्रमांक 12 वर काय दिलेलं आहे मित्रांनो, उदाहरण दिलेलं आहे आपलं 0.6. काय दिलेलं आहे इथे 0.6. 6च्या डोक्यावर डॉट दिलेला आहे, त्यानंतर अधिक दिलेलं आहे. 0.3च्या डोक्यावर डॉट दिलेला आहे, त्यानंतर अधिक दिलेलं आहे. 0.05च्या डोक्यावर बार. आता आपल्याला हे आता अतिशय महत्वाचं उदाहरण आहे मित्रांनो. हे थोडस वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. तर काय करायचंय मित्रांनो, याचा अर्थ असा आहे 6/9. याचा अर्थ अधिक काय 3/9. आणि याचा अर्थ असा आहे मित्रांनो, तर 0.5/99. तर आता बघा याला काय करावं लागेल आपल्याला, तर प्रत्येकाला इथे जर सुद्धा 99 येण्यासाठी इथे 11 गुणावं लागेल, इथे सुद्धा 11, म्हणजे इथे सुद्धा 11 गुणावं लागेल, इथे सुद्धा 11. बरोबर. म्हणजे 11 किती होतील, हे 66 होतील. आणि छेदामध्ये 99. कारण 3 छेदामध्ये काय पाहिजे आपल्याला, 99 पाहिजे, म्हणून आपण हे असं छेद समान केला. त्यानंतर 11 किती होतील, 33 होतील. आणि छेदामध्ये 9 11 99. त्यानंतर काय मित्रांनो 0.5/99. आता बघा त्यानंतर आपण काय करू शकतो, या सर्वांची बेरीज करू शकतो. आणि बेरीज करताना काय होईल, आता बघा 33 दोन्ही 66 होतात, 33 99 होतात. 99 आणि 5 काय होईल, 104 होईल. आणि छेदामध्ये काय राहील, या 3 99 पैकी 1 99. म्हणजे आता बघा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर म्हणजे आपल्याला 104/99 असं उत्तर आलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा 12 मध्ये हे 95/99 येईल का, नाहीये. हे 104/99 हे बरोबर आहे. आता 105/99 येईल का, कारण नाहीये. कारण इथे 4 हे 99 मध्ये हे 5 येणारच नाहीये. त्यानंतर 104 बार बार येईल का, नाहीये. कारण असं येणार नाही ते. म्हणजे काय येईल, तर अशा पद्धतीने 104च्या डोक्यावर बार ते मात्र तिथं येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. कारण का, कारण छेदामध्ये आपले 2च 9 तिथं आलेले आहेत. बरोबर. म्हणजे जेणेकरून काय की हे अंक जे तर ते रिपीट होत आहे असं याचा अर्थ इथं मात्र निघत नाहीये. तर अशा पद्धतीने हे आपल्याला सर्व उदाहरणं आपल्याला काय करायचंय, सर्वांनी सोडवायचे. कारण काय की अतिशय महत्वाची उदाहरणं आहेत. आता बघा त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. आणि 13 नंबर मध्ये विचारलेलं आहे त्यांनी, पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती. म्हणजे आपल्याला जोडी चुकीची ओळखायची. तर आता चुकीची जोडी ओळखायची म्हणजे काय, तर आता बघा इथे तुम्हाला आता पहिली जोडी जी आहे तर ती घेऊन बघू आपण. इथे पहिली जोडी काय दिलेली आहे, 2.6. आणि याच्या डोक्यावर डॉट दिलेला आहे बरोबर 8/3. तर चुकीची जोडी निवडायची आहे आपल्याला. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर आता 2.6 म्हणजे काय असतं, 2.6/9 असतं. बरोबर. आता इथे सुद्धा आपण याला जर सोडवलं तर काय होईल, 3 दोन्ही 6 होईल, 3 त्रिक 9 होईल. म्हणजे हे काय राहील, 2.2/3 होईल.
परत हे काय राहतं 2 अधिक 2 छेद 3, 3 दोन्ही 6 होईल, अधिक 2 आणि त्याला छेद 3 म्हणजे हे काय होईल 8 छेद 3 होईल, बरोबर. म्हणजे हे काय आहे तर हे आपलं बरोबर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, बरोबर. आता आपण नेक्स्ट ऑप्शन जे तर ते चेक करून बघू म्हणजे काय होईल आपल्याला कळून येईल. आता बघा त्यानंतर 105 छेद म्हणजे 1.5 दिलेलं आहे आपल्याला इथे 1.05 डोक्यावर बार आणि त्याचं आपल्याला बरोबर उत्तर काय दिलेलं म्हणजे बरोबर दिलेलं आहे 105/99. ऑलरेडी हे बरोबर येणारच नाही, कारण का हे असं कधीच येत नाही, इथं 105 आणि इथं 105 हे असं येत नाहीये. म्हणजे याचा पॉईंटचा जर विचार केला तर ते तसं येत नाही, कारण हे आधीचे जे उदाहरणं सोडले आपण तर त्याच्यावरून आपण त्याला थोडंसं लॉजिकली जर बघितलं तर हे अशा पद्धतीने येत नाही. तर आता बघा हे होईल 1.05/99 होईल, बरोबर. तर आता 1.05/99 आता काय आहे 99 एक किती होईल 99 म्हणजे याचाच अर्थ काय आहे 1 अधिक 0.5/99 99 याला गुणलं तर 99 एक 99 होतील, परत 5 मिळवावं लागेल आणि हे काय होईल छेदामध्ये 99 त्यानंतर 99 आणि 5 हे काय होईल 104/99 होईल आणि इथं दिलेलं काय इथं मात्र तुम्हाला 105 दिलेलं आहे म्हणजे हे काय चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यामधली चुकीची जोडी निवडायची होती. तर 13 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, तर 13 नंबरचं उत्तर सुद्धा आपण चेक करून घेऊ. 13चं उत्तर काय दिलेलं आहे 2 आणि 12चं उत्तर सुद्धा 2 दिलेलं आहे. कदाचित ते चूक चेक केलं का आपण तर ते 12चं उत्तर हां, 2 नंबरचं उत्तर त्याचं सुद्धा बरोबर आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने हे उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहे. परंतु तुम्हाला काय करायचंय सोडवताना मात्र हे सुद्धा बाकीचे सुद्धा व्हेरिफाय करायचे. हे सुद्धा व्हेरिफाय करा, कारण तुम्हाला तिथं प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. आता बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला 14 नंबरचा. तर 14 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे चुकीची जोडी ओळखा. इथं सुद्धा तेच दिलेलं आहे. तर आता बघा इथे आपल्याला थोडंसं म्हणजे अवघड असं म्हणजे काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली दिसते. आता बघा इथे काय करू आपण तर 2.27 घेऊ आधी 2.27 याच्या डोक्यावर बार दिलेला आहे आणि हे 25/11 असं त्यांचं म्हणणं आहे. हे बरोबर आहे का ते बघायचं आहे आपल्याला. याचा अर्थ काय होईल 2.27/99 तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता मित्रांनो, काही अडचण नाही. हे काय होईल 9 त्रिक 27 होईल आणि 11×9 = 99 होईल. म्हणजेच हे काय होईल 2.3/11 11 दोन्ही 22 22 आणि 3 किती होईल मित्रांनो 25/11 म्हणजे काय तर हे ऑलरेडी बरोबर आहे. म्हणजे बघा हे बरोबर दिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट ऑप्शन चेक करू. तर नेक्स्ट ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 3.3 3.3 3च्या डोक्यावर डॉट दिलेला आहे आणि त्यानंतर 10/3 बरोबर. याचा अर्थ होतो 3.3/9. आता बघा 3 एक 3 3 त्रिक 9 होईल म्हणजे 3.1/3 होईल हे आणि हे काय होईल हे याचाच अर्थ असा असतो 3 अधिक 1/3 म्हणजे हे काय होईल 3 त्रिक 9 आणि 1 किती होईल 10 म्हणजे हे काय होईल 10/3 म्हणजे हे सुद्धा ऑलरेडी बरोबर आहे, बरोबर. तर आता बघा आपण त्यानंतरचं ऑप्शन चेक करण्याचा प्रयत्न करू. तर त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये 3 नंबर मध्ये दिलेलं आहे बघा 6.6 6.6 आणि त्याचं 20/3 असं उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो 6.6/9 आणि हे बरोबरचं काही लिहित नाही मी इकडे. तर बघा इथं सुद्धा 3 दोन्ही 6 होईल 3 त्रिक 9 होईल म्हणजे हे काय होईल 6.2/3 बरोबर. तर 3 आता बघा याचा अर्थ असा असतो 6 अधिक 2/3 3 सक किती होईल 18 अधिक 2 छेदामध्ये 3 म्हणजे हे काय होईल 20/3 म्हणजे हे तिसरं सुद्धा त्याचं बरोबर आहे. याचा अर्थ काय मित्रांनो तर त्याचं उत्तर चौथं असायला पाहिजे. तर चौथं उत्तर आहे का त्याचं बघून घेऊ आपण. तर बघा 14चं उत्तर तुम्हाला इथे दिसत असेल 4 नंबरचं. तर 14चं उत्तर काय त्याचं 4 नंबर बरोबर हे तुम्हाला दिसत असेल इथे. तर ते सुद्धा आपण व्हेरिफाय करून बघू म्हणजे काय होईल आपलं थोडंसं ते समजून पण येईल. तर बघा ते आता चुकीचं तर आहे आपल्याला ऑलरेडी एवढं कन्फर्म झालेलं आहे तरी सुद्धा आपण त्याला सोडू. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो तर बघा 4.45च्या डोक्यावर बार आणि दिलेलं आहे आपल्याला 41/11
याचा अर्थ असा होतो मित्रांनो 4.45/99. आता हे जे आधीचं जर तुम्ही स्टेशन बघितलं असेल तर ते तुम्हाला सर्व समजून येईल त्या गोष्टी. आता 9 किती होतात? 45 होतात. 11 9 किती होतात? 99 होतात. म्हणजे इथे काय होईल आपल्याला? तर इथे आपण लिहू शकतो 4.5/11 आणि 11 4 किती होतात? 44 अधिक 5 आणि त्याच्यामध्ये काय करावं लागेल? खाली छेदामध्ये 11 होईल. 44 आणि 5 किती होतात? 49 होतात आणि छेद 11. परंतु इथं आपल्याला 41 दिलेली म्हणजे काय की हे उत्तर काय आपलं हे ऑप्शन नंबर 4 चुकीची जोडली आहे. बरोबर. तर ही गोष्ट तुम्हाला अशा पद्धतीनं लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही जर अडचण असेल, काही जर समजलं नसेल तर ते तुम्ही तात्काळ लगेच तसं हँड रेज करून लगेच विचारायचं. म्हणजे जेणेकरून काय होईल की लगेच तुम्हाला त्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. आणि होतापर्यंत काय करा की थोडंसं सेशन जे आहे तर ते पूर्ण बघत चाला. म्हणजे काय होईल तुम्हाला आधीचं जे शिकवलेलं असतं तर ते तुम्हाला समजायला थोडासा वेळ लागतो. कारण एकदम तुम्ही जर मधातून सेशन बघणार तर तुम्हाला म्हणजे जसं की आता आपण जर एखादा पिक्चर जर अर्ध्या मधातून सुरू केला बघायला तर तो आपल्याला काही कळत नाही. तशा पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला अर्ध्या मधातून तुम्हाला काही कळणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जे आहेत त्या ए टू झेड करायच्या. कारण काय की ऑलरेडी आपण हे जे तर ते महत्व तुम्हाला जे येतं त्यापेक्षा आपण नवीन-नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. तर आता बघा त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न ऑलरेडी आपला काल पण झालेला आहे. तरी सुद्धा आपण आता याला इथं सुद्धा सोडू. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी 7.1 चे वर्गमूळ काढा. वर्गमूळ किती? चे वर्गमूळ किती? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आधी सुरुवातीला हे वर्गमुळात लिहावं लागेल 7.1 च्या डोक्यावर डॉट. बरोबर. आता याला काय करावं लागेल आपल्याला हे होईल 7.1/9 कारण का एकाच अंकाच्या डोक्यावर बार आहे. त्यानंतर हे काय होईल मित्रांनो वर्गमुळात जर लिहिलं तर हे होईल 7 अधिक 1/9 असं सुद्धा लिहू शकतो याला. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी थोडंसं डिटेलमध्ये त्याला एक्सप्लेन करत असतो. कारण काही लोक नवीन सुद्धा असतात. नमाज आता किती होतात मित्रांनो? तर 63 होतात. 63 आणि 1 किती होईल? 64 आणि छेदामध्ये 9. तर परत काय होईल याचं? तर म्हणजे हे काय होईल वर्गमुळात कसे येईल? 64/9. 64/9. आता या दोन्हीचं वर्गमूळ काढलं तर हे काय होईल मित्रांनो? 64 जे वर्गमूळ आहे तर ते होईल 8 आणि 9चं वर्गमूळ होईल 3. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल त्याचं 8/3 अशा पद्धतीने त्याचं वर्गमूळ आपण काढू शकतो. बरोबर. तर आता बघा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय मित्रांनो तर याच्यामध्ये अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे का ते बघायचं. कारण काय आहे की आपल्याला जरी वर्गमूळ काढायचं दिलं पण 8/3 दिलेलं आहे का नाही दिलेलं. मग आपल्याला काय करावं लागेल याला तर याला आपल्याला बघा आता बघा इथं याला आपल्याला अजून पुढे सोडवावं लागेल म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला तर याला भाग द्यावा लागेल म्हणजे 3 दोन्ही किती होतात मित्रांनो तर 3 दोन्ही 6 होतात. खाली किती उरतात? 2 आणि छेद 3 होतात. आता 3 दोन्ही 6 झाले इथं हे ठीक आहे. आता असं सुद्धा उत्तर आहे का याच्यामध्ये? असं सुद्धा याच्यामध्ये कुठंच उत्तर दिसत नाही. आपलं जे उत्तर आलेलं आहे तर ते कुठेही आपल्याला दिसते का? नाही. आता हे आपलं उत्तर आलेलं आहे. परंतु काय आहे की इथं अशा पद्धतीचं आहे का 2.2/3 तर कुठंच दिसत नाहीये 2.2/3. मग आता काय करायचंय आपल्याला? तर आपल्याला काय दिलेलं आहे तर हे आपल्याला जे तर याचे थोडेसे अर्थ समजून घ्यायचे. याचा अर्थ काय होतो बघा थोडंसं तुम्हाला झूम आउट करतो याला मी. तर हा जो आहे तर याचा अर्थ होतो 2.5/9 होतो. याचा अर्थ काय होतो 2.3/9 होतो आणि याचा अर्थ काय होतो 2.6/9 आणि याचा अर्थ होतो 2.7/9. आता बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला आलेलं नाहीये. परंतु आपल्याला अशा पद्धतीने ते कन्व्हर्ट करता येतं. आता बघा इथं आपल्याला तुम्हाला दिसत असेल की इथं 2/3 आहे. बरोबर. आता 2/3 आहे तर मग आता बघा या 2ला 2च्या पटीत 5 पण येत नाहीये, 3 पण येत नाहीये आणि 7 पण येत नाहीये. बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल ते त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय म्हणल्यावर हे होईल 2.2/3 जर दिलेलं आहे तर याला काय करायचंय आपल्याला 9 बनवण्यासाठी 3 न गुणायचंय. याला सुद्धा काय करावं लागेल 3 न गुणावं लागेल. म्हणजे हे काय होईल 2.2/6 आणि याला छेदामध्ये 9.
आता याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो 2.6च्या डोक्यावर बार, 6च्या डोक्यावर बार. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं फायनल अँसर काढावं लागतं. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. म्हणजेच 15 नंबरचा क्वेश्चन जो आहे तर त्याचं उत्तर काय राहायला पाहिजे, आपलं 3 नंबरचं असायला पाहिजे. तर चला आपण उत्तर सुद्धा एकदा चेक करून घेऊ, म्हणजे आपलं सुद्धा सर्वांचं समाधान होतं. तर आता बघा तुम्हाला इथं 15 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. 15 नंबरचं उत्तर काय, 3 दिलेलं आहे. बरोबर. 15 नंबरचा क्वेश्चन, त्याचं उत्तर बघा, तुम्हाला जरासं थोडंसं झूम करून दाखवतो. तर 15चं उत्तर काय, 3. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते सर्व क्वेश्चन आपल्याला हँडल करायचे असतात. तर ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने इथं लक्षात ठेवायची आहे. तर मित्रांनो, आता बघा तुम्हाला जर समजा एखादं कोणतं कधीही तुम्ही फोन करून विचारू शकता, एखादं उदाहरण असेल, काही असेल, तुम्ही कधीही तुम्हाला जर नाही आलं तर तुम्ही ते विचारू शकता. काहीच अडचण नाहीये. फक्त काय आहे, की आपण जे चॅप्टर शिकवतोय तर त्याच्याशी निगडीत असलं तर ते जास्त फायदेशीर राहतं. आता बघा त्यानंतर आपल्याला इथं परत एक्झाम्पल दिलेलं आहे. 5.4च्या डोक्यावर डॉट दिलेलं आहे आणि त्याचं वर्गमूळ काढायचंय. बरोबर? याचं सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीनं काहीतरी करावंच लागेल. म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्तर तर काढणंच आहे. तर आता बघा, याला थोडंसं मी वरती घेतो. काय दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला ती संख्या आपल्याला वर्गमुळात लिहावं लागेल. 5.4च्या डोक्यावर डॉट. याचा अर्थ असा होतो की 5 पॉईंट म्हणजे 5.409 असा त्याचा अर्थ होतो. आता बघा याला काय करावं लागेल परत आपल्याला, तर नमापाची 45 होईल आणि अधिक 4 होईल, परत त्याला छेदामध्ये 9. मग आता हे काय होईल, 45 आणि 4 होईल, हे 49 होतील आणि याला छेदामध्ये 9. म्हणजे याचं जर वर्गमूळ बाहेर काढलं तर हे काय होईल, 49चं वर्गमूळ 7 आणि 9चं वर्गमूळ 3. आता इथे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचं दिलेलं आहे. आता 7/3 दिलेलं आहे. बरोबर. याच्यामध्ये ऑलरेडी सुद्धा इथे सुद्धा 7/3 दिलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण तेच उत्तर असणार आहे. याचं कारण काय आहे, की आता समजा याला जर आपण डिवाइड केलं तर हे काय होईल मित्रांनो, तर बघा 3 दोन्ही किती होईल, 6. 6 आणि त्याच्यात खाली 1. म्हणजे आता बघा अशा पद्धतीनं परत याला जर 9 बनवायचं असेल तर 3 गुणावं लागेल. याला 9, याला सुद्धा 3, म्हणजे हे काय होईल, 2.3/9 होईल. म्हणजे काय होईल, 2.3च्या डोक्यावर डॉट. आता 2.3च्या डोक्यावर डॉट, एक तर त्याच्यामध्ये 2 उत्तर असायला पाहिजे. एक तर हे उत्तर असेल किंवा हे उत्तर असेल. आता हे दोन्ही उत्तरापैकी फक्त आपल्याला काय दिलेलं आहे, 7/3 दिलेलं आहे. आपल्याला दुसरं उत्तर याच्यामध्ये आहे का, 2.3? 2.6 दिलं इथं, हे सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. अशा पद्धतीने त्याचं काय उत्तर राहील, 16 नंबरचं उत्तर राहील 4 नंबरचं. तर 16 नंबरचा प्रश्न आपण एकदा इथे चेक करून घेऊ. तर बघा 16चं उत्तर इथे सुद्धा 4 दिलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय मित्रांनो, तर ह्या सर्व गोष्टी जे आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला समजून घ्यायच्या असतात. आता बघा 17 नंबरचं क्वेश्चन दिलेलं आहे. 17, 18, 19 आता म्हणजे याच्यामध्ये जे एवढे क्वेश्चन दिलेले आहे तर ते सफिशियंट आहे असं माझं मत आहे. कारण एवढे क्वेश्चन या टॉपिकवर इतर कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंटचं बुक असो किंवा कोणतंही बुक असो तर त्याच्यामध्ये एवढे क्वेश्चन आपल्याला दिलेले नाहीये. तर आपल्याला जे क्वेश्चन दिलेले आहेत तर ते अतिशय महत्वपूर्ण आहे आणि सर्व क्वेश्चन जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत. तर अशा पद्धतीने बघा गवळे सरांनी बरेचसे उत्तरं पण टाकलेले आहेत. तर तुमचे उत्तर माझ्या उत्तरासोबत टॅली करत घ्यायचे, म्हणजे जेणेकरून काय होईल की त्याचा डिस्कस करण्यापेक्षा जास्त म्हणजे काय होईल, त्याचा फायदा होईल. बरोबर. तर आता बघा त्यानंतरचा क्वेश्चन घेऊ आपण. 17 नंबरचा क्वेश्चन घेऊ. तर 17 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो आपल्याला इथे, तर 2 म्हणजे बघा प्रश्न दिलेला आहे आपल्याला इथे 0.2437 आणि 37च्या डोक्यावर बार दिलेला आहे. थोडंसं याला झूम करतो म्हणजे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळून येईल. या मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकातील रूप पुढीलपैकी कोणते? आता बघा याचे आवर्ती दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकातील रूप सांगितलेले आहे. मी तुम्हाला आधीच येतो सांगितलेलं आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे कशा पद्धतीनं हे करायचंय, हे सोडवण्याची पद्धत काय असते, कारण काय की हे येणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर आता पहिली गोष्ट म्हणजे काय की 0 पॉईंट आहे. बरोबर. आता आपल्याला हे जे 2474 जे मी आता ऑलरेडी इथे एक उदाहरण लिहून घेतो, ते 0.24 सॉरी 37 आहे आणि 37च्या डोक्यावर बार आहे. आता काय करायचंय आपल्याला, तर हे पहिले 24
आणि 37 हे जसेच्या तसे लिहून घ्यायचे. आता 24 आणि 37 आपल्याला जसेच्या तसे लिहून घेतले, परंतु आता आपण याच्यामध्ये काय करायचंय, तर याच्यामध्ये बघा ह्या 24च्या डोक्यावर बार नाहीये. या 24च्या डोक्यावर आडवी रेष आहे का? नाही. मग काय करायचंय, ती आडवी रेष नसणारे जे अंक आहे तर ते मात्र त्याच्यामधून वजा करायचे. मग किती होईल ते? तर ते होईल 24. त्याच्यामधून वजा किती करावं लागेल आपल्याला? 24. बरोबर. आता काय करायचंय आपल्याला, याला छेदामध्ये आता पहिली गोष्ट म्हणजे काय, की जेवढ्या अंकांच्या डोक्यावर बार आहे, म्हणजे आडवी रेष कोणत्या कोणत्या किती अंकांच्या डोक्यावर आहे ते विचार करायचा आधी, आणि तेवढे इथं काय करायचे? 9 लिहायचे. आणि जेवढ्या अंकांच्या डोक्यावर बार नसत तर तेवढे काय करायचे? 0 लिहायचे. तर अशा पद्धतीने याला आपल्याला सोडवायचं असतं. तर कदाचित इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मी आशा करतो. तर आता बघा इथे काय होईल, तर आता बघा 24 37 मधून 24 वजा केले, तर म्हणजे हे काय होईल याचं उत्तर बघा. तर उत्तर काढताना आपल्याला हे बघा, याच्यामधून या 7मधून 4 गेले तर किती राहतील? 3 राहतील. 3मधून 2 गेला तर 1 राहील, आणि हा 24 तर जसाच्या तसाच राहील. आणि याला काय होईल? हे राहील 9900. तर अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर त्याच्यामध्ये काय करायचंय मित्रांनो, तर ते आपल्याला तसं उत्तर निवडायचंय. तर आता बघा, तर त्याच्यामध्ये बघा इथं 24 37 आहे, इथं 24 13 आहे, परंतु इथं 3 9 आहे. इथं खाली काय दिलेले आहेत? 3 9 दिलेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथं 2 9 दिलेले आहे, परंतु इथं वरी 37 दिलेले आहे. इथं 24 13 बरोबर आहे, आणि हे पण बरोबर आहे. म्हणजे त्याचं ऑप्शन काय राहील? 4 नंबरचं. उत्तर जर तुम्हाला कळालं असेल तर तुम्ही तसं कमेंट करायचंय, आणि जर समजा कदाचित जर नसेल कळालं तर ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. तर आणि जर जास्त फास्ट जर शिकवल्या जात असेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल, म्हणजे आरामानं घ्यायचंय, तर ते सुद्धा आपण करू शकतो. तुमचं तुमचं हित म्हणजे प्राधान्यक्रम पहिला तुमच्या हिताला आहे. बरोबर. आता बघा त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 0.236. काय दिलेलं आहे आपलं? 0.236, आणि 36च्या डोक्यावर बार दिलेला आहे. याचं व्यवहारी अपूर्णांकातील रूप काढायचंय आपल्याला सेम आधीच्या पद्धतीनुसार. तर चला तुम्ही ते काढण्याचा प्रयत्न करून बघायचा आहे. कारण काय, की आपण आधी याचं उदाहरण जे आहे तर ते आपण सेम पद्धतीचं उदाहरण तिथं घेतलेलं आहे. तर चला अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही काय करायचंय, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 24 13 9900 टाकलेलं आहे यांनी आधीच्या प्रश्नाचं उत्तर. तर गायकवाड मॅडम पण आहे, धनश्री साळुंखे मॅडम पण आहे, बरेचसे लोक आहेत. आणि बरेचसे लोक काय करतात, ऑफलाईन पण बघतात, परंतु उपस्थिती खूप कमी लोकांची असते. कारण काय राहतं, की ते काही सांगता येणार नाही मला, परंतु काय होतं, की आपण परीक्षेच्या दरम्यान जे तर ते उपस्थित राहत नाही. आपलं काय होतं, इथं एकच महत्वाचा मुद्दा असतो, की आपण काय करतो, की आपण एक्झामच्या आधी तयारीला लागतो. एक्झामच्या आधी तयारीला लागून काही फायदा होत नाही जास्त. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता तुम्ही जर 1-1 घंटा अभ्यास केला, तर तुम्हाला एक्झामच्या काळामध्ये तुम्हाला 4-4, 5-5, 10-10 घंटे अभ्यास, म्हणजे काय राहतं, की तेवढा अभ्यास करायचं काम नाही पडत. म्हणजे एक्झाम जवळ आली, की आपण काय करू आणि काय नाही असं होऊन जातं. त्यामुळे काय, की आपण आधीपासूनच थोडं-थोडं जर केलं, तर त्याचं चांगलं मनन पण होतं, चिंतन पण होतं, आणि ते काय, की ते आपल्या स्मरणात पण कायमस्वरूपी राहतं. म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करत नाही. पण आपण जर स्पर्धा परीक्षा म्हणजे आपली एक्झाम असं महिन्या 2 महिन्यावर आली आणि आपण अभ्यास करतोय, तर ते काय होतं, की मग तिथं मात्र कन्फ्युजन होतं. नेमकं हे होतं का ते होतं? नेमकं वाचलेलं अशा पद्धतीने होतं. त्यामुळे सर्वांनी जे तर ते आपल्या अभ्यासात नियमितपणा राहू द्या. चला तुमचे उत्तर सुद्धा चेक करतो. उत्तर कोणाचं आलेलं नाही अजून. तर चला, काय सोपं उदाहरण आहे, आधीच्या उदाहरणासारखं सेम उदाहरण आहे. तर आता इथे बघा, इथे काय करायचंय, अधिक 2, इथं 0 पॉईंट आहे, म्हणजे 2 3 6 आहे, तर ते जसेच्या तसे लिहून घ्यायचे. आणि ज्या अंकाच्या डोक्यावर बार नाहीये, आता इथे काय दिलेलं आहे, तर बार नसलेला अंक काय आहे, तर तो बघायचा आहे. आता बघा ह्या 2च्या डोक्यावर बार ही रेष आहे का? नाहीये. म्हणजे तो काय करावा लागेल इथे आपल्याला, तर तो इथं वजा करावा लागेल. चला, हँड रेज आलेला आहे कोणाचा तरी. हँड हँडरेस तर केला होता कोणीतरी, परंतु मला असं वाटतं, की परत हँडरेस स्क्रीन. हा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर आहे. आपण स्क्रीन जे आहे तर ती शेअर करायची राहून गेली होती. हा, बरं झालं तुम्ही आधीच सांगितलं.
आता बघा इथे तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल की 0.2 म्हणजे 0.236 आहे आणि त्याच्या डोक्यावर इथं बार दिलेला आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. तर बघा 236 जे आहे तर ते जशाच्या तसे इथं लिहिलेले आहे आपण, म्हणजे 236 इथं खाली सोडवताना. त्यानंतर इथे बघा हे प्रश्न तुम्हाला इथं सेम लिहिलेला आहे. त्यानंतर ह्या 2च्या डोक्यावर बार नाहीये. म्हणजे काय, तो फक्त 3 आणि 6च्या डोक्यावर आहे. म्हणजे 2च्या डोक्यावर बार नाही तर 2 तिथून वजा केलेला आहे आपण. त्यानंतर काय करायचं, याला आता छेदामध्ये अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्याला लिहू शकतो. आता बघा छेदामध्ये आपण 9 किती घ्यायचे आणि 0 किती घ्यायचे हा प्रश्न महत्वाचा आहे. तर आता आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे बघा इथे काय आहे, तर इथं 2 अंकांवर काय आहे तर बार दिलेला आहे. म्हणजे काय करायचंय आपलं, 2 वेळेस 9 घ्यायचे. कधी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ज्या अंकांवर बार नाहीये म्हणजे तो काय 2, म्हणजे 2 वर बार नाहीये म्हणजे काय, तेवढं आपल्याला काय करायचंय, 0 घ्यायचंय. तर एवढं समजलं तर तुम्हाला ते सर्व समजून येतं. तर आता बघा हे काय होईल, तर हे होईल 234 छेद 990 होईल, बरोबर. आता 234 छेद 990 आहे, तर याच्यामध्ये बघा आहे का तसं उत्तर कुठे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठंच तसं उत्तर दिलेलं नाहीये. बघा इथं 236 येणार आहे का, तर हे येणार नाही, बरोबर. आता बघा हे 234 छेद 9 आणि डबल झिरो हे पण येणार नाही. म्हणजे आपलं या दोन पैकी एक उत्तर असायला पाहिजेत, अशी गोष्ट असं आपलं कन्फर्म आहे. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची. आता बघा याच्यामध्ये बघा याला 99ला तर सरळ सरळ आहे की 9 न भाग जातो, तर 9 न भाग देऊन बघू आपण. म्हणजे काय होईल की जेणेकरून आपल्याला भाग द्यावाच लागेल. आता बघा इथे जर समजा आपण याला भाग दिला, तर हे काय होईल, 9 दोन्ही किती होईल, 18 होईल. आणि 18 आणि 5 किती होतात, 23 होतात. आणि 9 सक किती होईल, परत 54 होईल, बरोबर. आता इथं सुद्धा 9 न भाग देऊ, 9 एक बघा 9 एक 9 एक 9 होईल, परत इथं 9 एक 9 होईल आणि हा 0, बरोबर. म्हणजे हे आपण काय करतो, याचं संक्षिप्त रूप देतो. परत याला काय होतो की 2 न भाग जातो, आपल्याला माहिती आहे की ह्या 26ला 2 न भाग जायला म्हणजे 13 दोन्ही किती होईल, 26 होईल. आणि ह्या 110ला जर आपण भाग दिला 2 न, तर ते काय होईल, 55 होईल. म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त काही आपल्याला त्याला भाग देता येणार नाहीये. म्हणजेच आपल्याला इथं बघा 2 नंबरचं उत्तर जे दिलेलं आहे 13/55, हे असं अशा पद्धतीनं ते त्याचं उत्तर आहे. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर चला त्याचं उत्तर सुद्धा आपण बघून घेऊ. प्रश्न कितव्या नंबरचा आहे, तो 18व्या नंबरचा आहे. बघा 18चं उत्तर जे दिलेलं आहे, तर 2 नंबरचं दिलेलं आहे, 2 उत्तर दिलेलं आहे. तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे. तर चला त्यानंतरचा क्वेश्चन घेऊ आपण आता. म्हणजे काय आहे की थोडीशी प्रॅक्टिस केली तुम्हाला नवीन, जर असं तुम्ही हे उदाहरणं जर पहिल्यांदा सोडत असाल तर तुम्हाला ते अवघड जाईल. परंतु जर तुम्ही जर एकदा याची प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला सोडवता येतील, निश्चित काही अडचण राहणार नाही. आता त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला 19 नंबरचा, तर बघा 1.27 म्हणजे 2.7 आणि याच्या डोक्यावर बार दिलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, याला बरोबर किती असं दिलेलं आहे. आता याला सोडवायचंय आपल्याला आणि असं आपल्याला आपल्या पर्यायाला अनुसरून आपल्याला तिथं काय करायचंय, उत्तर काढायचंय. तर आता बघा इथं काय करायचंय आपल्याला, तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, तर हा एक पॉईंटच्या आधीचा जो येतो तो जसाच्या तसाच घ्यायचा, बरोबर. आता त्यानंतर बघा हे 27 जे दिलेले आहे, तर हे 27 जसेच्या तसेच लिहून घेऊ आपण. त्यानंतर काय करायचंय, तर आता इथे पॉईंट दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की ह्या 2च्या डोक्यावर बार नाहीये, म्हणजे डॉट नाहीये. म्हणून ते 2 त्याच्यामधून वजा करायचे. आणि एकाच्याच अंकावर एका अंकाच्या डोक्यावर काय आहे, डॉट आहे म्हणून इथं 1 9 घ्यायचा. आणि एका अंकाच्या डोक्यावर डॉट नाही म्हणून 1 0 घ्यायचा. आता हे काय होईल, आता हे जर आपण जर सोडवलं तर हे होईल 1. आणि 27 मध्ये 2 गेले तर हे होईल 25/90, बरोबर. आता 25/90 तर आपण केलेलं आहे याला. परंतु काय मित्रांनो की अजून सुद्धा याला काही आपण करू शकतो का, जसं की अशा पद्धतीनं आपलं उत्तर आलेलं आहे का ते चेक करून घ्यायचं. बघा 23 छेद येईल का, 23 छेद तर येणारच नाहीये. त्यानंतर 117 हे पण येणार नाहीये. तरी सुद्धा याला काय करावं लागेल, उत्तर कोणतं आपलं, हा. तर चला 19चं उत्तर दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे 23 छेद आपलं ऑलरेडी 23/18 येऊ शकतं. कारण का, कारण याला संक्षिप्त रूप जर दिलं तर ते येऊ शकतं, कारण हे येणार नाही. आता आपण बघू याला एकदा संक्षिप्त रूप देऊन बघू.
आता जर समजा आपण हे 90 एक 90 होईल, हे किती होईल 90 एक 90 अधिक 25 होईल आणि छेदामध्ये 90 होईल. आता 90 आणि 25 किती होतात 115 होतात, छेद 90 होईल. परंतु 115 छेद 90 आहे का त्याच्यामध्ये ते पण बघून घ्या. आता बघा इथे कुठंच 115 नाहीये, 115 कुठंच नाही, म्हणजे याचा ते तशा पद्धतीने नाहीये, त्याचं संक्षिप्त रूप करावं लागेल. तर संक्षिप्त रूप काय करावं लागेल आपल्याला, तर बघा याला आता आपण भाग देऊ. म्हणजे 5 5 25 होतात आणि 18 पंचे किती होतात 90 होतात. म्हणजे हे काय होईल 1.5/18. परत आता याचा अर्थ काय होतो की 18 एक 18 होईल आणि अधिक 5 होईल आणि छेदामध्ये किती होईल 18. म्हणजे 18 आणि 5 किती होतात 23 होतात आणि इथं छेदामध्ये काय राहील 18. म्हणजे 23/18 त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं असू शकतं किंवा त्याचं तेच उत्तर आहे. 19चं उत्तर चेक करून घेऊ आपण. प्रश्न क्रमांक किती आहे आपला 19. तर बघा 19चं उत्तर आपल्याला काय केलेलं आहे आपण तर चेक केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 19चं उत्तर 1 इथं निघून गेलेलं आहे. बरोबर. तर आता बघा त्यानंतरचा क्वेश्चन घेऊ आपण. तर आता बघा त्यानंतर आपल्याला 20 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, आपल्याला वर्गमुळात दिलेलं आहे. वर्गमुळात काय दिलेलं आहे 0.187 0.187 आणि 7च्या डोक्यावर आपल्याला दिलेला आहे बार. तर आता बघा प्रश्न थोडासा तुम्हाला वेगळा वाटू शकतो. तर आता बघा इथे काय दिलेलं आहे, जे दिलेलं आहे आपण ते आधी जसंच्या तसंच लिहून घेऊ, म्हणजे काय होईल ते आपल्याला सोडवण्यासाठी चांगलं समजून घ्यायला व्यवस्थितरित्या होईल. तर 187 आणि 7च्या डोक्यावर बार दिलेला आहे. आता बघा हे काय, तर हे आपल्याला वर्गमुळात जसंच्या तसंच लिहू आपण आणि याच्यामध्ये काय होईल आता 0.187 आहे म्हणजे पूर्णांक नाहीये याच्यामध्ये. तर काय करावं लागेल आपल्याला, तर बघा आपल्याला इथे काय करायचंय मित्रांनो, तर आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हे 187 जे येतं ते जसेच्या तसेच लिहायचे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची दिसते की 7च्या डोक्यावर डॉट आहे, परंतु या 18च्या डोक्यावर मात्र डॉट नाही, म्हणून हे 18 आपण काय करायचे त्याच्यातून वजा करायचे. आता आपल्याला खाली छेदामध्ये काय करायचंय 7च्या डोक्यावरच आपल्याला डॉट आहे म्हणून 1 9 घेतला आपण आणि खाली मात्र ह्या उरलेल्या 2च्या डोक्यावर काय बार नाहीये म्हणून इथं 2 शून्य घ्यायचे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं मला आशा करतो मित्रांनो. त्यानंतर काय होईल, आता बघा याच्यामधून 187 मधून जर 18 गेले तर ते किती राहतील, तर इथं करून घेऊ आपण 187 वजा 18. तर इथे बघा इथे 17 होईल, 17 मधून हे जर गेले तर 9 होईल, इथं 7 राहील, 7 मधून 1 गेलं तर 6 राहील आणि 1 म्हणजे 169 भागिले 900. म्हणजे दोन्ही सुद्धा आपल्या वर्गसंख्या आलेल्या आहेत, ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते. आता याला जर आपण जर वर्गाच्या बाहेर काढलं, वर्गमुळाच्या बाहेर काढलं, तर हे 169चं वर्गमूळ काय आहे तर ते हे 13 आणि 900चं काय आहे 30. तर अशा पद्धतीने उत्तर आहे का ते तर आपल्याला बघायचे. 13/30 त्याचं जर उत्तर असेल तर ठीक. आता बघा इथे तुम्हाला 13/30 उत्तर दिसतं, म्हणजे 20 नंबरच्या 20वा प्रश्न जो आहे तर त्याचं काय उत्तर आहे 4 नंबरचं. तर बघा इथे तुम्हाला दिसलं असेल 20 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर काय दिलेलं आहे इथे 4. बरोबर. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे क्वेश्चन सोडवायचे असतात. तर आता बघा त्यानंतर आपण काय करू, आता हे इरेज करतो मी. तुमचे जर काही जर अडचणी असेल तर ते सुद्धा तिथं कमेंट करायचे. एखादा क्वेश्चन नाही समजला तर ते सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे. आता बघा त्यानंतर इथं क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला हे 8 वालाच नाहीये, हे तर पहिलं फेक झालं. तर चला आता त्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण. 20 नंबरचा आपला झालेला आहे, बरोबर हे झालेलं आहे. त्यानंतर दिलेला आहे आपल्याला 21 नंबरचा प्रश्न. 21 नंबरचा प्रश्न सुद्धा आपण बघून घेऊ. तर काय होईल ते 2.45 आणि 45च्या डोक्यावर बार दिलेला आहे. बघा इथे काय दिलेलं आहे 2.45 आणि 45च्या डोक्यावर बार दिलेला आहे. बरोबर आणि गुणिले दिलेले 1.2च्या डोक्यावर डॉट. आता यांचा काय करायचंय आपल्याला, यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. आता गुणाकार करताना आपल्याला काय की सरळ सरळ याचं रूपांतर करून घ्यायचंय. तर हे काय होईल 2.45/99 हे अशा पद्धतीनेच लिहायचंय मित्रांनो. त्यानंतर 1.2/9 बरोबर. आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल, यांचा गुणाकार करायचा म्हणजे काय की आपल्याला डायरेक्ट तर हे बेरीज नाहीये,
त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला इथं 99 गुणिले 2 बरोबर किती होतात 198 अधिक 45 छेदामध्ये काय करावं लागेल आपल्याला 99 त्यानंतर काय होईल 9 1 9 9 अधिक 2 होईल आणि इथे छेदामध्ये 9 बघा आता इथे काय करावं लागेल 8 आणि 5 किती होतील तर ते होतील 13 हातचा आला 1 9 1 10 होतील 10 आणि 4 14 होईल मित्रांनो हातचा आला 1 परत हे 2 होईल म्हणजे 243 छेद 99 गुणिले परत इथं काय होईल इथे होईल 11 आणि छेद 9 तर पहिली गोष्ट म्हणजे आता काय करावं लागेल याला आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल जसं की 11 1 11 11 9 99 बरोबर आता बघा त्यानंतर परत इथे काय करू आपण या 9 न पुन्हा 9 1 9 9 दोन्ही किती होतात 18 होतात 18 आणि 6 24 होतात म्हणजे इथं 6 वर 9 7 63 होईल बरोबर परत 9 1 9 9 त्रिक 27 म्हणजे अशा पद्धतीने आपण जर हे जर सर्व संक्षिप्त रूप जर दिलं तर त्याचं उत्तर काय येईल मित्रांनो तर त्याचं उत्तर येईल 3 तर अशा पद्धतीने आपलं उत्तर काय आलं होतं तर त्याचं म्हणजे हे जर आपण सोडवलं सर्व तर आपल्याला काय भेटेल त्याच्यामधून 3 भेटेल म्हणजे त्याचं उत्तर काय येईल 3 त्यांचा गुणाकार किती येईल तर 3 तर बघा पहिलाच 21व्या प्रश्नाचं पहिलंच ऑप्शन किती आहे 3 आहे तर 21 नंबरचा प्रश्न जो आहे तर त्याचा आपण काय करू उत्तर चेक करून घेऊ 21चं उत्तर 1 बरोबर तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर तसं सुद्धा तुम्हाला कमेंट करायचंय आणि एखादा प्रश्न जर नाही समजला तर लगेच तसं तात्काळ कमेंट करायचंय कारण काय असतं की माझ्याकडून सुद्धा गलती होऊ शकते कधी कधी कारण काय असतं की हे जे असतात तर मला एक्सप्लेन करताना बऱ्याचशा गोष्टीवर ध्यान द्यावं लागतं त्यामुळे माझ्याकडून सुद्धा एखादी अनावधानानं चूक राहून जाते तर ती सुद्धा तुम्हाला लक्षात आणून द्यायची त्यानंतर बघा 4.8 दिलेलं आहे आणि त्यानंतर 0.54 यांचा गुणाकार ते विचारलेला आहे बघा इथे घेऊ आपण त्याला 4.8च्या डोक्यावर बार आणि त्यानंतर दिलेलं आहे 0.54च्या डोक्यावर बार इथे एकाच अंकावर डॉट दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आता बघा इथे काय होईल मित्रांनो तर हे होईल 4.8/9 गुणिले काय होईल हे 54/99 आता बघा याच्यामध्ये काय मित्रांनो तर आपल्याला हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे तर त्याला काय करावं लागेल अपूर्णांकात रूपांतर करायचंय म्हणजे हा 4 पूर्णांक आहे बरोबर आपल्याला डायरेक्टली त्याचा गुणाकार करता येईल का नाही करता येणार ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची तर बघा 9 चौक किती होतात मित्रांनो तर ते होतात 36 आणि हे परत 8 त्याच्यामध्ये मिळवावं लागेल आणि इथं छेदामध्ये 9 गुणिले काय होईल तर 54 होईल छेदामध्ये परत 99 होईल त्यानंतर 36 आणि 8 म्हणजे 8 आणि 6 म्हणजे बघा 36 6 6 36 साईन 7 42 म्हणजे 44 होईल बघा आता हे होईल 44/9 आणि त्यानंतर इथे होईल 54/99 बरोबर आता बघा 9 1 9 9 साठी किती होईल 54 होईल बरोबर त्यानंतर बघा 11 4 किती होईल 44 होईल 11 4 44 11 9 99 बरोबर म्हणजे इथे बघा 6 इथे काय राहील 4 गुणिले 6 भागिले 9 म्हणजेच बघा परत 3 दोन्ही 6 होईल 3 त्रिक 9 होईल बरोबर 4 दोन्ही 8 आणि हे होईल 3 म्हणजे 8/3 त्याचं उत्तर आहे का ते बघावं लागेल आपल्याला 8/3 तर त्याचं उत्तर नाहीये परंतु आपण काय करू शकतो त्याला कन्वर्ट करू शकतो जसं की 8/3 म्हणजे त्याचा काय अर्थ काय होतो 3 दोन्ही 6 खाली उरेल 2 आणि परत इथे 3 आता इथे 9 आणण्यासाठी काय करावं लागेल 3 न गुणावं लागेल याला सुद्धा 3 न गुणावं लागेल म्हणजे हे काय होईल 2.6/9 म्हणजे याचाच अर्थ काय होतो मित्रांनो तर याचा अर्थ असा होतो 2.6च्या डोक्यावर डॉट म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने ते उत्तर असायला पाहिजे तर 2.6च्या डोक्यावर डॉट कुठं दिलेला आहे तर ते बघा तर 3 नंबर मध्ये दिलेलं आहे म्हणजे 22चं उत्तर काय आपलं तर एकदा आपण ते चेक पण करून घेऊ बघा इथे 22चं उत्तर दिलेलं आहे 3 नंबर तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व क्वेश्चन आपल्याला जे तर ते हँडल करायचे तर तुम्हाला जर एखादा क्वेश्चन जर समजला नसेल तर तुम्हाला तसं सुद्धा कमेंट करायचंय चला तुमचे उत्तर सुद्धा चेक करून घेतो मी चला साळुंके मॅडम पण आहे आणि गायकवाड मॅडम आहे गवळे सर आहेत मित्रांनो जेवढं तुम्ही आज इथं जेवढी मेहनत करताल ती तुमच्या उपयुक्त राहील कारण काय की तुम्हाला हे परत परत शिकायला मिळणार नाही बरोबर त्यामुळे काय की होतापर्यंत ह्या गोष्टी टाळायच्या नाहीये आणि जरी सुद्धा लाईव्ह सेशन नाही करता आलं तरी सुद्धा ते ऑफलाईन बघायचंय
कारण काय की प्रत्येक देणारा हा काहीतरी वेगळं देतोय. तर काय असतं की आपल्याला ह्या गोष्टी कळणं सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण सेशन असतात. आपण जनरल स्टडीजची सेशन एवढी डीप घेत नाहीये. आता बघा त्यानंतरचा आपल्याला 23 नंबरचा प्रश्न दिलेला आहे इथे. जर 5.4 म्हणजे अशा पद्धतीने डायरेक्ट क्वेश्चनच लिहून देतो मी इथे. बघा दिलेलं आहे आपल्याला 5.4च्या डोक्यावर डॉट दिलेला आहे आणि भागिले दिलेलं आहे 2.7च्या डोक्यावर डॉट. मी तुम्हाला सांगितलं होतं की आता डायरेक्टली भागाकार करायचा नाहीये. आता ऍक्च्युअल मध्ये काय होतं की 5.4 4च्या डोक्यावर बार आणि 2.7 7च्या डोक्यावर बार. थोडासा कलर चेंज करून देतो म्हणजे काय होईल तुम्हाला समजण्याला जास्त हे होणार नाही. तो कलर कसं तर बघा दिलेलं काय आपल्याला 5.4च्या डोक्यावर बार दिलेला होता आणि 2.7च्या डोक्यावर सुद्धा बार किंवा डॉट दिलेला होता. आता बघा 27 एक 27 27 दोन्ही 54 होतात म्हणजे डायरेक्टली याचं 2 वर उत्तर जर आणणार तुम्ही तर ते काय आहे तर ते तुम्हाला चुकून जाणार. म्हणजे अशा पद्धतीचं हे काय आहे हे उत्तर चुकून जाणार. असं मॅक्झिमम लोक तसं करतात. तसं करायचं नाहीये. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की याला डायरेक्ट काय करायचं कन्वर्ट करूनच करायचं. बरोबर म्हणजे उत्तर जे तर ते आपल्याला अशा पद्धतीने काढायचं नाहीये. तर आता बघा याला काय होईल तर याला आपण काय लिहू शकतो याला लिहू शकतो 5.4/9 आणि याला लिहू शकतो 2.7/9. आता इथे काय करायचंय आपल्याला तर नवाबाची किती होतील तर ते होईल 45 45 अधिक 4/9 आणि छेदामध्ये काय होईल परत 9 दोन्ही 18 18 आणि 7 किती होईल 25/9. आता आपण इथे मात्र आपण काय करू शकतो त्याला तर ते आपण त्याला काढू शकतो म्हणजे काय छेदस्थानी आता हे भागिले उलट गुणिले होईल. थोडंसं तुम्हाला डीप सांगतो. 45 आणि 4 किती होईल 49 होईल. बरोबर 49/9. आता हे भागिले तर याला काय करू शकतो आपण म्हणजे 25/9 आहे तर याला काय करू शकतो 9/25 असं लिहू शकतो. म्हणजे 9 9 काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे हे काय होईल 49/25. बरोबर तर 49/25 होईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला 49 काय 25 त्याचं उत्तर आलेलं आहे. बरोबर तर आता आपल्याला काय करावं लागेल बघा 49 आपलं 9 इथं तर येणार नाहीये. तर एक्स बरोबर किती असं पण विचारलेलं आहे पुढं. तर एक्स बरोबर किती अशा तर वर्गमुळात एक्स बरोबर किती असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय आहे आपल्याला एक्स बरोबर आलेला आहे आपला 49/25. बरोबर तर आपल्याला वर्गमुळात एक्स काढायचा आहे. म्हणजे याला काय करायचंय आपल्याला वर्गमुळात घ्यायचंय. म्हणून वर्गमुळात एक्स बरोबर काय होईल तर तो होईल वर्गमुळात 49/25. म्हणजे याचा अर्थ काय होतो तो 7/5. बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ते आपल्याला सोडवावं लागेल. आता 7/5 जर झाला तर वर्गमुळात 7/5 जर केला आपण तर ते काय होईल आता याला परत काय करावं लागेल आपल्याला तर परत याला काय करावं लागेल आपल्याला अशा पद्धतीने आणावं लागेल म्हणजे जेणेकरून आपल्याला ते ज्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. बरोबर 1 मिनिट थोडस हा तर आता बघा इथे तुम्हाला असं 7/5 उत्तर दिलेलं आहे का नाही दिलेलं कुठंच दिलेलं नाहीये तर ते काय करावं लागेल आपल्याला या फॉर्म मध्ये आणावं लागेल पॉईंटच्या फॉर्म मध्ये. म्हणजे काय करू आपण याला डायरेक्टली आता काय करू याला भाग देऊ. तर भाग जर दिला तर काय होईल हे होईल 5 होईल. त्यानंतर खाली इथे 2 उरल. परत 5 इथं शून्य घेऊ आणि त्याला काय करू भाग देऊ म्हणजे इथं पॉईंट द्यावा लागेल 5 × 20 म्हणजे 1.4 त्याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे त्याचं उत्तर काय होईल 1.4. बरोबर तर मी इथं न लिहिता एक खाडाखोड न करता काय करतो याला थोडस याला असं लिहितो म्हणजे काय की ते तुम्हाला कळून जाईल. बरोबर तर 1.4 त्याचं उत्तर आहे का ते बघावं लागेल आपल्याला. बरोबर तर 1.4 उत्तर बघून घेऊ आपण 23 नंबरचा प्रश्न आहे. 23चं उत्तर 2. बरोबर तर 23चं उत्तर इथे सुद्धा आपलं 2च आलेलं आहे ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. आता बघा त्यानंतरचा क्वेश्चन आपण सोडवायला घेऊ. त्यानंतर आपल्याला 24व्या क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे की 3.27 आणि त्याच्या डॉक्टर बार दिलेला आहे भागिले 4 दिलेलं आहे. बरोबर तर काय दिलेलं आहे आपल्याला अशा पद्धतीने दिलेलं आहे 3.27
27च्या डोक्यावर बार दिलेला आहे आणि त्याला भागिले दिलेलं आहे आपल्याला 4. तर याचा अर्थ काय होईल, 3 पॉईंट सरळ सरळ याला काय लिहू शकतो आपण, 27/99 लिहू शकतो आणि याला भागिले काय केलेलं आहे 4. बरोबर. आता याला परत काय करू शकतो, 9 त्रिक 27 होतात आणि 9 त्रिक 27 आणि 11/9 99 म्हणजे इथं 11 येईल. म्हणजे हे होईल 3.3/11 भागिले 4. परत काय करावं लागेल आपल्याला आता, तर 11 33 होतील. म्हणजे या 11 काय करावं लागेल, या 3 ला गुणावं लागेल. म्हणजे 11 33 अधिक 3 आणि छेदामध्ये 11 आणि परत याला छेदामध्ये 4. म्हणजे 11 33 होतील, हे 33/11 आणि याला छेद इथे 4 होतील. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवावं लागेल. तर आता बघा, तर अशा पद्धतीने सुद्धा याचं उत्तर काही येण्याचा प्रयत्न मला काही असं वाटत नाहीये. तर चला इथं बघा, तर याच्यामध्ये उत्तरामध्ये काय आहे की याला आपल्याला काय करावं लागेल, 324. तर 0.81 उत्तर दिलेलं आहे त्याचं. तर चला ठीक आहे, काही अडचण नाही, आपण त्याला करूनच बघू. तर 99 आपण त्याचे काटायला नव्हते पाहिजे. बरोबर. आपण त्याचे जे 99 होते तर ते आपण त्याला काटायला नव्हतं पाहिजेत. तर चला इथं याला थोडंसं आपण याच्यामध्ये चेंजेस करू. म्हणजे काय होईल, आपल्याला या फॉर्म मध्ये उत्तर आणायचंय आपल्याला. बरोबर. तर या फॉर्म मध्ये आपल्याला उत्तर आणायचंय, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे आपण 99 जे तर ते खोडायला नव्हते पाहिजे. आपल्याला उत्तराचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म आपल्याला कायम ठेवायचा होता. तर आता बघा इथे काय करावं लागेल आपल्याला, 3.27/99. म्हणजे हे काय होईल, 3.27/99. बरोबर. आणि त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, याच्यामध्ये छेदामध्ये 4. आता बघा, हे 99 त्रिक काय होईल, तर हे आपल्याला 99 ठेवावंच लागणार आहे. कारण काय की इथे बघा, इथे 2 इथे प्रत्येकाच्या याच्यावर बार दिलेला आहे. तर डायरेक्टली आपण याला तसं पण करू शकतो, परंतु आपण डायरेक्टली हे असं करणं जास्त बेटर राहील. म्हणजे काय होईल, आपलं उत्तर लवकर येईल. 99 त्रिक किती होईल, तर ते होईल 297. किती होईल, 297. बरोबर. म्हणजे काय होईल, 297 अधिक 27 छेद 99 आणि याला आपण काय करावं लागेल, हे छेदामध्ये 4 जे तर ते परत याला गुणिले करावं लागेल. मग आता हे काय होईल, तर हे होईल बघा, यांची जर बेरीज केली तर 7 आणि 7 14 होतील. 9 आणि 2 11 आणि तो हातचा 1 म्हणजे ते काय होईल, 12 होईल. परत हातचा 1 आलेला आहे म्हणजे इथे 3 होईल आणि इथे काय होईल, 99 गुणिले 4. अशा पद्धतीनं. तर आता बघा, ह्या 4 जे तर ते आपण कॅन्सल करू शकतो. 4 1 4, 4 8 32 आणि 4 1 4. म्हणजेच काय होईल इथे, 81/99. आता 81/99 म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तर हे 0.81च्या डोक्यावर बार. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे 4थ्या नंबरचं त्याचं उत्तर मिळायला पाहिजे. तुम्ही पहिल्या पद्धतीनं सुद्धा तेच आलं असतं उत्तर, फक्त प्रश्न एवढा होता की आपल्याला ते थोडंसं अजून ते समजलं नसतं. म्हणजे जेणेकरून काय की ते ओढून काढून आपण त्याला आणलंच असतं, त्याच पद्धतीने आणलं असतं, परंतु ते काय आहे, तर ते आपल्याला थोडंसं लॉंग कट गेलं असतं. तर 24 नंबरचा प्रश्न होता आपला. 24चं उत्तर तुम्हाला इथं दिसत असेल, 24चं उत्तर 4. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला इथं जवळपास कळाल्या असतील अशी आशा पण करतो मित्रांनो. आणि आता आपलं या सेशन मधलं जवळपास या सेशन मधलं तुम्हाला पहिले जवळपास आता शेवटचं एक्झाम्पल राहिलेलं आहे, कारण एवढे उदाहरणं दुसऱ्या बुक्स मध्ये या टॉपिकवर नाहीये. आणि हा टॉपिक काय की थोडंसं कुठून ना कुठून विचारला जातोय. बरोबर. आता बघा इथे दिलेलं आहे, 25वं उदाहरण दिलेलं आहे, 6.4 च्या डोक्यावर बार आणि 2.63 च्या डोक्यावर बार. तर अशा पद्धतीनं आपल्याला याला सोडवायचंय मित्रांनो. तर आता बघा, इथे दिलेलं काय आपल्याला, 6.4 च्या डोक्यावर बार आणि याला भागिले काय दिलेलं आहे आपल्याला, 2.63च्या डोक्यावर बार. आता हे उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा लाईव्ह कोण कोण येतं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा आलं पाहिजे. थोडासा प्रयत्न तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला, 6 आन्सर आलेले आहेत.
तर आणि अधिक 4 36/11 पाहिजे ना. बघा कोणत्या उदाहरणामध्ये असं बघा तुम्हाला अजून जरी एखाद्या क्वेश्चनला तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर ते तुम्ही कमेंट करायचंय. काय की जेणेकरून आपण अजून सुद्धा हे परत आपण ते उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे 7.72, 27, योगेश गवळे सर, त्यानंतर धनश्री साळुंके मॅडमनी 36/11. आता 36/11 तर माझ्याही आठवणीत नाही आता कोणतं उदाहरण झालेलं आहे तिथं. चला तुम्हाला जर तसं काही असं वाटत असेल तर तुम्ही हँड रेज करून आपण परत एखादं उदाहरण त्यातलं जर तुम्हाला जर असं वाटत असेल समजलं नाहीये किंवा ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे तर ते परत आपण ते काय करू शकतो त्याला आपण रिवाइज करू शकतो. आणि हे जे शेवटचं उदाहरण आहे तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. चला मी सोडवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय होईल. चला आता इथे दिलेलं काय आपल्याला तर अशा पद्धतीने हा प्रश्न दिलेला आहे बरोबर. तर आता इथे काय होईल मित्रांनो तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर हे होईल 6.4 6.4/9 होतील आणि याला भागिले काय 2 हे काय होईल 63/99 होतील बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता काय करायचंय याला सोडवताना तर 9 सखी किती होईल 54 होईल. 54 आणि 4 छेदामध्ये काय राहील इथे 9. त्यानंतर बघा 9 दोन्ही 18 होतील आणि 18 अधिक 63/9 म्हणजे 9 ऑलरेडी काय की आता तो कॅन्सल होऊन जातो बरोबर. नाही इथे 99 होतील ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथे काय होईल 99 पाहिजेत इथे सुद्धा आपल्याला 99 होतील कारण 9 तर आपल्याला कारण 2 अंक असल्या कारणाने इथे 99 होतील. आता बघा याला आता थोडस मी व्यवस्थित लिहितो. 54 आणि 4 किती होईल तर ते होईल 58/9 होतील. आता बघा 18 आणि 63 किती होतील तर ते बघायचंय आपल्याला. तर 18 आणि 63 म्हणजे 8 आणि 3 किती होतील तर ते होतील 11. 11शी इथे 1 लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतर 6 आणि 1 7 होईल 7 आणि 1 8 होईल आणि याला छेद काय होईल 99. आता इथं काय करू शकतो आपण याला डायरेक्टली भागिले उलट गुणिले करू शकतो म्हणजे बघा 58/9 आणि हे 81/99 आहे तर हे काय करू शकतो 99/81 म्हणजे 9 1 9 11 9 99 बरोबर अशा पद्धतीनं. तर आता बघा हे होईल 58 गुणिले 11 आणि याला छेदामध्ये काय होईल 81. तर अशा पद्धतीने आपण याला छेदामध्ये काय करू शकतो तर त्याला घेऊ शकतो बरोबर. तर आता बघा याला आपण काय करू सोडवून घेऊ म्हणजे 11 8 88 होतील. त्यानंतर 8चे सुद्धा 8 येईल 11 5 55 होईल 55 आणि 8 म्हणजे ते किती होतील 63 होईल. 63/81 होईल परंतु तरी सुद्धा याचं उत्तर येत नाहीये. तर चला मित्रांनो एक काम करा तुम्ही याला काय करा तुम्ही याचं सोल्युशन तुम्ही सोडून घ्या. कारण काय की आता बरंचसं मी बोलून बोलून माझं म्हणजे जवळपास आपण बरेचसे उदाहरणं घेतलेले आहेत या सेशनमध्ये. तर याला सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे आणि तुम्ही काय करायचं याला तुम्ही मला सोडून याला दाखवायचंय म्हणजे जेणेकरून तुम्ही याचं काय करायचंय एक तर याला सोडवायचं आणि तुम्ही ग्रुपवर याचं हे टाका. चला तुम्हाला तुमच्यासाठी एवढं होमवर्क देतो मित्रांनो. तर ह्या क्वेश्चनला काय करायचंय तुम्हाला सर्वांनी सोडवायचं आणि हा क्वेश्चन जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे. तसंही मी याचं सोल्युशन तुम्हाला ऑलरेडी देऊनच देईल किंवा हा क्वेश्चन जो आहे तर तो याच्यामध्ये टाकील. क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन टाकला जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सोडवायचंय कारण काय की जवळपास आपण 5 प्रश्नापासून किती घेतलेले आहेत प्रश्न. आता बघा या सेशनमध्ये जवळपास 5वा प्रश्न होता तर आता इथे परत 25वा म्हणजे जवळपास आपण 20 प्रश्न इथे घेतलेले आहेत बरोबर. आणि हे 20ही क्वेश्चन जे होते तर म्हणजे काय की जेणेकरून मला तरी असं वाटतं की दर्जा वगैरे याचा चांगला होता. म्हणजे काय होतं की जेणेकरून
अतिशय चांगल्या पद्धतीने हे क्वेश्चन घेतलेले आहेत. आणि मला नाही वाटत की एवढं सेशन केल्यानंतर तुम्हाला कोणता एखादा क्वेश्चन राहील म्हणून. तरी सुद्धा काय करायचंय तुम्हाला, जर तो राहिलेला क्वेश्चन जो येतो तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जवळपास बघा, तर 18+63 का होईल, म्हणजे 18+63 का होईल असं, म्हणजे मला असं वाटतं की या क्वेश्चन मध्ये. तर बघा, याच्या आधीचा क्वेश्चन, हा क्वेश्चन तुम्ही सोडून घ्या, काही अडचण नाही, त्याला त्याच्यामध्ये काही एवढा अवघड क्वेश्चन नाही येतो. शेवटचा क्वेश्चन तुम्ही सोडवून घ्यायचा आहे. कारण आता बघा, मी जवळपास म्हणजे आपलं 8:30 ते 10 म्हणजे 1.5 घंटा आपलं लेक्चर सेशन होते. आणि थोडंसं याच्यामध्ये काय की बोलू बोलू. तर तुम्हाला काय करायचं, हे सेशन मधलं हे उदाहरण तुम्ही सोडून घ्या, किंवा तुम्हाला मी सुद्धा सोडून घेईल, काही अडचण नाही. तुम्हाला हे उदाहरण सुद्धा तुम्हाला सोडून घेईल, त्याच्याबद्दल चिंता करायची नाही. फक्त तुम्हाला जर अजून जर याच्या व्यतिरिक्त जर आधीच्या क्वेश्चन मध्ये काही जर अडचण असेल तर ती तुम्ही तशी कमेंट करा. कारण काय की एवढे उदाहरणं सोडवल्यानंतर त्याला कॉन्सन्ट्रेशन इतकं, म्हणजे फुल कॉन्सन्ट्रेशन लागते की जेणेकरून ते सुद्धा होऊन जातं. तुमच्या काही अडचणी असेल तर ते सुद्धा सांगा. आणि तर तुम्हाला जर काही जर असं वाटत असेल शंका वगैरे, तर ते सर्व तुम्ही डिस्कस करू शकता, तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मला असं वाटतं की इथं हे सेशन संपवायला पाहिजेत. तरी सुद्धा तुम्हाला जर काही जर अडचण असेल तर ती बघा, गवळे सरांनी 22/9 टाकलेलं आहे त्यात उत्तर. 25व्या नंबरचं उत्तर 22/9 नाहीये, 2.4 डॉट आहे. 2.4 आहे आणि त्याच्या डोक्यावर डॉट आहे. तर अशा पद्धतीने ते तिथे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे 2.4च्या डोक्यावर. बघा, 9.9218 बरोबर आहे मग. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हे जे 22/9 जे उत्तर आलेलं आहे तुमचं, तर याच्यामध्ये काय करावं लागेल, 9×2=18 करावं लागेल, आणि 4/4 म्हणजे 4/9 अशा पद्धतीने येईल, आणि ते बरोबर आहे. म्हणजे हे तुमचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 22/9 म्हणजेच काय, तर तेच उत्तर येईल त्याचं. आणि अशाच पद्धतीने. तर चला, गवळे सर, तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्याचं थोडंसं हे देऊन द्या. तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा नवीन लोक असेल तर त्यांनी सुद्धा हे करा. साळुंखे मॅडम आहेत, गायकवाड मॅडम पण आहेत. तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं? हा, बोला सर. हा सर. हा, बरोबर आलं ना तुम्हाला, हे समजले सर्व उदाहरणं? हा सर्व समजलं. हा हा हा. हा, ते भागाकार बी समजला तो. फक्त ते उत्तर 2-3 राहतात ना, म्हणून तो थोडा उत्तर टाकताना प्रॉब्लेम येतो. कारण हो ते हो. ते हो ना, नाही. हे एक उत्तर काढायचं होतं, 0.2437 डोक्यावर बार आहे. हा 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 हा. ते उदाहरण फक्त एक. कितव्या नंबरचं आहे ते? एक मिनिट, परत घ्यायचंय का ते उदाहरण? हो हो हो, फक्त ते लास्टली फक्त बस. कोणतं आहे आपलं, बघा याच्यामध्ये. 0.2437 आणि 37च्या वरती बार आहे. हा 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 हा, हे तर खूप सोपं आहे, हे उदाहरण तर खूप सोपं आहे. मग तेच विचारलं होतं त्या मॅडमांनी, त्याचं उत्तर विचारलं होतं, ते कसं काढलं बुवा असं. हा, बरोबर आहे. हे जे उदाहरण आहे बघा, 17 नंबरचं. तर 2 कसा वजा केला म्हणे, असं त्यांचं म्हणणं होतं. हा, नाही नाही, बरोबर आहे, पण मला ते समजलं नाहीये. कारण बघा, तुम्हाला आता स्क्रीन शेअर करतो मी, एक मिनिट. हा, बघा, हे आता तुम्हाला दिसतंय स्क्रीन? हॅलो हॅलो. हा, गवळे सर, दिसते का स्क्रीन? हा, स्क्रीन दिसते का म्हटलं, गवळे सर? हो, दिसते दिसते. बघा, स्क्रीनवर तुम्हाला 17 नंबरचा प्रश्न दिसत असेल तो. हा, नाही, 17-18, हा, दोघे प्रश्न होते ते. 2 कसा मायनस हा केला म्हणे, 36 मधून 2 मायनस कसा केला बुवा, असं म्हणणं होतं त्यांचं. हा, नाही, दोन्ही पण प्रश्न घेऊन आपण इथेच घेऊ त्याला, आपण दोन्ही परत रिपीट घेऊ. ओके. ते काय की आता हँडरेज काय, ते कमेंट मध्ये थोडंसं वाचताना हे थोडंसं होऊन जातं ना, नेमकं काय हे नाही लागत. आता बघा, इथं 17 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. काय दिलेला आहे ते? 0.2437 आणि
म्हणजे बघा 2437च्या डोक्यावर असा बार दिलेला आहे, बरोबर. तर आता इथं याला सोडवताना काय करायचंय आपल्याला, आपण बघा सुरुवातीला कालच्या सेशनमध्ये सुद्धा थोडंसं याचं मला असं वाटतं घेतलं असेल, तर तरी सुद्धा तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता काय आहे की ही संख्या जी आहे तर ती संख्या पूर्ण आधी जशीच्या तशी लिहून घ्यायची. म्हणजे काय आहे 2437, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय याच्यामधून, आता हे 24 का वजा केले, बरोबर. हे 24 वजा का केले, तर हे 24 जे आहे तर ते 24 कोणते, तर आपल्याला ज्या संख्येच्या डोक्यावर बार नाहीये, म्हणजे हे 24च्या डोक्यावर ही रेष आलेली आहे का नाहीये, 24च्या डोक्यावर आपल्याला तिथं ही रेष आलेली का नाहीये, म्हणून आपण ते 24 म्हणजे ज्या डोक्यावर, ज्याच्या डोक्यावर बार नाही ती संख्या आपल्याला काय करायची, तेवढे अंक जे येतात ते वजा करायचे. आणि त्यानंतरचा मुद्दा असा असतो की याच्यामध्ये आता सुरुवातीला 9 लिहायचे असतात, परंतु 9 किती, तर बघा ह्या 37 आपण काय तर 2 अंकांच्या डोक्यावर बार आहे म्हणून 2 वेळेस 9 लिहिलेले, बरोबर. आता त्यानंतर आता हे 2 अंक असे आहेत की हे 2 बघा 24 म्हणजे 2 आणि 4 या दोन्हीच्या डोक्यावर ही रेष नाहीये, आडवा बार नाहीये, म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला, 2 शून्य द्यावं लागेल. आणि बस आता याचीच वजाबाकी करायची आहे आपल्याला. तर बघा आता याच्यामधून या 7 मधून 4 जर गेले तर इथं 3 राहतील, 3 मधून 2 गेला तर 1 राहील आणि हे 24 जसेच्या तसे राहतील. आणि हे 9900. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्तर काय सापडते, तर ते येईल 4 नंबरचं. तर अशा पद्धतीनं उत्तर, गवळे सर तुम्ही एकदा कमेंट, उत्तर जर समजलं असेल तर तुम्ही सर्वांनी काय करायचंय तसा मेसेज टाका. प्रश्न जर समजला असेल तुम्हाला सर्वांनी तर तसं तुम्हाला काय करायचंय, मेसेज टाकायचा आहे. चला, गवळे सरांना म्हणणं समजलंय, बरोबर. चालेल, काही अडचण नाही. कोणाला जर अडचण असेल तर तसं तुम्ही मला फोन पण करू शकता पर्सनल, काहीच अडचण नाही. तर आता बघा त्यानंतर आता ठीक आहे. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण परत याच्यामध्ये. आता हे जे उदाहरण तर तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये हे उदाहरण झालं आपलं, आता आपण दुसरं नेक्स्ट उदाहरण घेऊ. तर चला, हे थोडंसं इरेज व्हायला जास्त वेळ लॅपटॉप चाललं की ते थोडंसं इरेज व्हायला थोडंसं बेजार होतं. तर आता बघा त्यानंतरचा क्वेश्चन जो आहे आपला, तर तो आहे आपल्याला 18 नंबरचा प्रश्न. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 0.23 आणि 6. आता हे बघा इथं या दोन्ही अंकावर बार दिलेला आहे, म्हणजे 2 बार दिसत असेल तुम्हाला, बरोबर. तर याचं व्यवहारी अपूर्णांकातील रूप सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला ही 236 जशीच्या तशी संख्या लिहून घ्यायची. आता बघा हे 36 जे आहे तर या 36 वर बार आहे म्हणून हे काही वजा करायचे नाही आपल्याला. याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, तर हे 2 अंक जो आहे तर त्याच्या डोक्यावर ही रेष आलेली नाहीये, म्हणजे तोच अंक, ते अंक काय करायचे, वजा करायचे. आता त्यानंतर काय करायचंय आपल्याला, छेदामध्ये काय करायचंय, 9 लिहायचे असतात सुरुवातीला. आता बघा हे 2 अंक आहेत, जसं की 3 आणि 6 म्हणून 2 अंक आहेत म्हणून 2 वेळेस 9 लिहिले. आणि त्यानंतर एक अंक असा आहे की त्याच्या डोक्यावर बार नाही म्हणून 1 शून्य लिहिला, बरोबर. आता काय करायचंय आपल्याला, हे 236 मधून जर हे वजा केले तर काय होईल, ते 234 होईल. किती होतील, 234. आणि इथं छेदामध्ये काय राहील, तर छेदामध्ये 990. तर आता बघा 234/9, 990 झाला आता. आता परंतु 234/90 आपल्याला इथं एकाही ठिकाणी आपल्याला इथं याचं उत्तर दिसत नाही. बघा इथं 234 काय 900 दिलेलं आहे, इथं सुद्धा 990 दिलेलं आहे, परंतु इथं 236 दिलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा उत्तर नाहीये आणि हे सुद्धा उत्तर त्याचं नाहीये. आता काय करू आपण, याला याला आपण काय करू आता, म्हणजे आपल्याला याचं काय करावं लागेल, याला थोडंसं आता सोडवावं लागेल. आता सोडवावं लागेल तर काय करावं लागेल, तर याच्यामध्ये आपल्याला आता याला भाग द्यावा लागेल. आता भाग देताना आपल्याला एक गोष्ट करायची, की जसं की आता समजा हे दोन्हीला एक तर तुम्ही सुरुवातीला 2 न सुद्धा भाग देऊ शकता. जसं की आता इथं 11 न याला भाग जातो. जसं की 11 9 किती होतात, म्हणजे बघा 9 1 9, 9 1 9 आणि 0. इथं परत आता 9 न भाग जर दिला याला तर काय होईल, 9 दोन्ही 18 होईल. खाली किती उरण, 18, म्हणजे इथं उरण 5. 9 सखी किती होईल, 9 सखी 54 होती, बरोबर. म्हणजे आपण जर याला जर भाग दिला, संक्षिप्त रूप जर देत गेलो तर इथं काय होईल, तर ते होईल 26/110. परत आता याला सुद्धा 2 न भाग जातो, म्हणजे याला बघा 13 दोन्ही 26 होतात आणि 55 दोन्ही किती होतात, 110. 55 दोन्ही किती होतात, 110. म्हणजे इथं काय होईल, तर याचं अंतिम उत्तर काय निघेल, 13/55. तर अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला 13/55 जे तर ते 18, तर 2 नंबरचं उत्तर आपल्याला इथं दिसतं.
हे तर खूप इझी आहे, कारण हे उदाहरण सर्वात इझी उदाहरण हेच आहे. आता बघा 18चं उत्तर सुद्धा आपण इथं बघून घेऊ. 17चं सुद्धा बघू. 17चं 4 आहे, 18चं 2 आहे. तुम्हाला इथं दिसत असेल 17चं उत्तर 4 आणि 18चं उत्तर 2. बरोबर. तर बघा इथे 17चं आपण 4 नंबरचं उत्तर काढलेलं आहे आणि 18चं आपण 2 नंबरचं उत्तर इथे काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने ते उदाहरणं होते. बरोबर. तर ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं होतं. कारण हा टॉपिक जो आहे तर तो थोडासा नवीन आहे. त्याच्यामुळे काय आहे की थोडंसं तुम्हाला समजायला थोडा कठीण गेला असेल. तर बघा अशा पद्धतीने हे उदाहरणं सोडवायचे होते. अवघड नाहीये ते. फक्त थोडंसं ते काय होतं की नवीन उदाहरणं असल्या कारणाने थोडंसं हे समजलं नसेल तुम्हाला. तर चला गवळे सरांनी पण टाकलेलं आहे. समजलंय म्हणून त्यानंतर 22 वाजून 14 मिनिटांनी. म्हणजे अशा पद्धतीने ते उदाहरणं सोडवायचे. आता मला असं वाटतं की निश्चितच समजलं असेल तुम्हाला सर्वांना. जरी सुद्धा तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही मला फोन करा. कधीही फोन केला तर चालतो, काही अडचण नाही. त्यामुळे काय आहे की जर नाही समजलं तर लगेच आपण तुम्ही फोनही करू शकता, काही पण कधी पण करू शकता. तर मित्रांनो तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ दिलेला आहे तर त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा क्वेश्चन जर समजले नसेल याच्यातला एखादा तर ते काय करायचंय तुम्हाला तसं उद्या मला कळवा किंवा कधी पण तुम्ही विचारू शकता. आता तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आता इथं थांबतो मित्रांनो.